तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रियदर्शी राजा धम्माशोक या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो. धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं प्रबोधन पर्व आपण 2 जुलै 2023 पासून सुरू केलेलं आहे. पहिला भाग आपण पनवेलमध्ये घेतलेला होता डॉक्टर आंबेडकर भवनमध्ये, आणि त्यानंतरचे 5 भाग आपण आसुडगाव बुद्ध विहार, पंचशील बुद्ध विहार येथे घेतलेले आहेत. आसुडगाव बुद्ध विहारामध्ये आपण धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभा पनवेल तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी कार्यक्रम संपन्न करीत आहोत. आपण या ठिकाणी जे 5 भाग घेतलेले आहेत, म्हणजे एकूण जरी आपला 7वा भाग असला तरी पहिला आपण संपूर्ण जे आपलं पर्व आहे त्या पर्वाची रूपरेषा आपण पहिल्या भागामध्ये सांगितलेली होती, आणि नंतरच्या 5 भागामध्ये आपण विषय सुरू केले होते. त्या विषयामध्ये आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वीचा जो भाग आहे, तो जो पहिला भाग आहे की संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराची जी पार्श्वभूमी आहे, या पार्श्वभूमीचा 6वा भाग आज आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. यानंतर बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची पूर्वपीठिका, म्हणजे तो ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांना लिहिण्याची संकल्पना कशी निर्माण झाली आणि ग्रंथ लिहिण्याची संकल्पना निर्माण झाल्यापासून ग्रंथ पूर्तता पूर्णपणे कशा पद्धतीने झाली, हा बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या पूर्वपीठिका आपण सुरू करणार आहोत. परंतु पूर्वपीठिकेला जाण्याच्या अगोदर आजचा जो भाग आहे आणि यानंतरचे 2 भाग आहेत, म्हणजे यानंतरचे 2 भाग आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रात्यक्षिक जीवनामध्ये बौद्ध धम्माचं कशा पद्धतीने आचरण केलं होतं, आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनामध्ये आणि भाषणामध्ये बौद्ध धम्माचे कुठे कुठे संदर्भ आले होते, याचे 2 भाग आपण संपन्न केल्यानंतर आपण बुद्ध आणि त्याचा धम्म याच्या पूर्वपीठिकेला जाणार आहोत. मी सातत्याने प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगत आहोत की इथं उपस्थित असलेले सर्व धम्मबंधू भगिनी आणि आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील धम्मबंधू भगिनींच्या पर्यंत हा विषय पोहोचवत असल्यामुळे सर्वांना इथं असलेल्या आणि घरातून किंवा आपल्या डिव्हाइस मधून हा कार्यक्रम ऐकत असणाऱ्या सर्वांना विनंती आहे की आपण जर हा कार्यक्रम ऐकत असाल किंवा हा संपूर्ण विषय जर आपला समजावून घ्यायचा असेल तर पहिल्यापासून, म्हणजे पहिल्या एपिसोड पासून आपण जर पाहिलं तर आपल्याला ही बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांतीची चळवळ कशा पद्धतीने सुरू होते आणि कुठपर्यंत ती पोहोचते आणि त्याचे काय काय प्रसंग घडतात हे सविस्तर समजून जाईल. पण मध्येच एखादा भाग पाहिला तर पुढचा आणि पाठचा संदर्भ लागणार नाही. त्यामुळे सर्वांनाच विनंती आहे की आपण नेहमीच कुठला तरी मधला भाग न बघता सुरुवातीपासूनचे भाग हे आपण बघणं अतिशय आवश्यक आहे, अशी सर्वांना विनंती करून आजचा जो कार्यक्रम आहे किंवा आजचा जो भाग आहे हा भाग संपन्न करण्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. आज म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तर ही पार्श्वभूमी सांगितली, परंतु अधिकृतपणे आपण पार्श्वभूमी सांगतो की आपण जो सुरुवात कशी केली होती, तर पहिल्या भागाची आपण या ठिकाणी जी सुरुवात केली होती त्या सुरुवातीलाच आपण अधिकृतपणे हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्य मूळचे कोण हा जो ग्रंथ आहे, त्याचप्रमाणे ब्रिटिशांचा जनगणना आयोग आणि ब्रिटिशांनी ज्या निकष वापरले होते त्या निकषावर आधारित ब्रिटिश जनगणना आयोगाने ब्रिटिशांनी जातीय निवाडा जो जाहीर केला त्याच्या मार्फत की या देशातील अस्पृश्य, भटके विमुक्त आणि अल्पसंख्याक हे अस्पृश्य, भटके विमुक्त आणि अस्पृश्य हे 3 घटक आहेत. हा बौद्ध धर्म हे हिंदू धर्माचा भाग नाहीत. तीच बाबासाहेब आंबेडकरांनी गोष्ट अस्पृश्य मूळचे कोण या ग्रंथाच्या माध्यमातून सिद्ध केली. त्यामुळे आपण जो पहिला भाग समजावून सांगितलेला आहे तो इथूनच की अस्पृश्य हे मूळचे कोण आहेत, अस्पृश्य हे मूळचे बौद्ध आहेत आणि आपण कोण आहोत तर त्या मूळच्या अस्पृश्य बौद्ध असणाऱ्यांचे आपण वंशज आहोत. म्हणजे आपण पण कोण आहोत तर पूर्वीचे जे नागवंशीय बौद्ध आहोत त्या नागवंशीय बौद्धांचे आपण वंशज आहोत. त्यामुळे हा भाग आपण पहिला पाहिला की सुरुवातच केली की आपण मूळचे बौद्ध आहोत. त्यानंतर मग मधल्या जो 1200 वर्षाचा कालखंड जो आपल्या गुलामीचा कालखंड आहे, या गुलामीच्या कालखंडात आपले पूर्वज आणि आपल्यापर्यंतच्या पिढीला हे आपण जे पूर्वीचे बौद्ध आहोत हे विसरायला लावलेलं आहे. ते बाबासाहेब आंबेडकरांच्या
म्हणजे 20व्या शतकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या पिढ्यांना हे कळायला लागलं की आपला पूर्व इतिहास नेमका काय आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की एवढी शेकडो वर्ष किंवा हजारो वर्ष जो अस्पृश्य गुलामीमध्ये होता, या अस्पृश्यांच्या गुलामीवरती देशांतर, धर्मांतर, नामांतर हे 3 उपाय जरी योग्य असले तरी त्याच्यातला अंतिम एकमेव उपाय म्हणजे धर्मांतर हा आहे. हा मुद्दा आपण व्यवस्थितपणे पाहिलेला आहे की अस्पृश्य मुक्तीसाठी किंवा अस्पृश्य ही गुलामी जरी प्रचंड असेल तरी तिच्यातून मुक्त होण्यासाठी एकमेव आणि अंतिम उपाय धर्मांतराचा आहे. आणि त्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकरांनी बार्शीच्या 1924 सालच्या परिषदेमध्ये धर्मांतर हा अंतिम उपाय आहे हा 1924 साली सांगितला. आणि 1924 सालापासून ते 1936 सालापर्यंत बरोबर 12 वर्षाचा कालखंड होता मुंबई इलाक्यामध्ये, म्हणजेच आजच्या महाराष्ट्र राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तालुका आणि जिल्हा लेवलवरती बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून परिषदा घेतल्या. आणि या प्रत्येक परिषदेमध्ये एकमेव ठराव होत होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्मांतराचा उपाय अस्पृश्य मुक्तीसाठी सांगितलेला आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही धर्मांतर करण्यासाठी तयार आहोत, अशी 12 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण मुंबई इलाक्यात म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये फिरून परिषदेच्या माध्यमातून इथल्या अस्पृश्यांची मानसिकता तयार केली होती. इथल्या अस्पृश्यांना आजमवलेलं होतं की मी जी भूमिका घेतोय आणि मी जी भूमिका सांगतोय ही सर्वांना पटते की नाही पटते. त्यामुळे घराघरामध्ये बाबासाहेब आंबेडकर या परिषदेच्या माध्यमातून पोहोचले आणि त्यांनी धर्मांतर हाच आपल्या गुलामीतून मुक्त होण्याचा एकमेव उपाय आहे ते सांगितलं होतं. आणि त्याची प्रचार मोहीम सलग 12 वर्ष 24 पासून 36 पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी केले होतं. आणि मग 12 वर्षानंतर परिषद घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी मग सांगितलं की धर्मांतर हे कसं अमृत आहे, म्हणजे हे अमृत केल्यानंतर अस्पृश्यांचं जीवन कसं सुखी होणार आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 ला नायगाव मध्ये महारांची परिषद जी घेतली त्या परिषदेमध्ये व्यवस्थित समजावून सांगितलं. ते जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्याच आधारे आपण हा भाग स्पष्ट केलेला आहे. आणि हे जे आपण सगळे कार्यक्रम केलेले आहेत किंवा आतापर्यंतचे जे संदर्भ दिलेले आहेत ते महाराष्ट्र सरकारने रायटिंग अँड स्पीचेस जे खंड प्रकाशित केलेले आहेत त्या खंडामधला 18व्या खंडाचे एकूण 3 भाग आहेत. त्याच्यातल्या पहिल्या भागामध्ये हे संदर्भ तुम्हाला सापडतील. तशीच नायगावची महारांची जी परिषद होती ती परिषद सुद्धा समाजामध्ये आपल्याला पुस्तक मिळतं मुक्ती कोण पते या नावाने. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हटले की धर्मांतर हे अमृत आहे, तर ते अमृत कसं आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी समजावून सांगितलेलं आहे. त्याची जी पुस्तिका आहे त्या पुस्तिकेचं नाव आहे मुक्ती कोण पते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भाषणाचा शेवट जो केला आहे तथागत भगवान गौतम बुद्धाचा दृष्टांत देऊन केलेला असल्यामुळे मी नेहमी म्हणतो की मुक्ती कोण पतेच्या ऐवजी मुक्ती धम्मपते असं तिथं बाबासाहेब आंबेडकरांनी समजावून सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण गेल्या याच्यामध्ये बघितला होता की 1924 पासून जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतर प्रचाराची मोहीम आणि धर्मांतर हा एकमेव उपाय आहे ही जी चळवळ सुरू होती ह्या चळवळीचा पहिला अंक 1932 साली संपतो. आपण त्याला टायटल दिलं की अस्पृश्य जीवनाचा दुसरा अंक सुरू होतो. का तर इथपर्यंत पहिल्या अंकामध्ये अस्पृश्य हा हिंदूचा भाग आहे असा म्हणण्याचा इथल्या सवर्ण हिंदूंनी सातत्याने प्रयत्न केला, हेका धरला, जबरदस्ती केली. परंतु ही भूमिका ब्रिटिशांनी मान्य केली नाही. म्हणजे ब्रिटिशांनी 2 भागातून हे सिद्ध करून दिलं की पहिला जो भाग होता तो जनगणनेचा भाग होता आणि जनगणने आयोगाने ते निकष ठरवले आणि त्या निकषाच्या माध्यमातून अस्पृश्य, भटके विमुक्त आणि आदिवासी हे 3 घटक हिंदूंचा भाग नाही हे ब्रिटिशांनी अधिकृतपणे जाहीर केलं. आणि त्याची अंमलबजावणी 1911च्या जनगणनेपासून स्वतंत्रपणे अस्पृश्यांची, आदिवासींची आणि भटक्या विमुक्तांची जनगणना व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे ब्रिटिशांनी हे सांगितलं आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 1948 साली बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे 1946 साली बाबासाहेब आंबेडकर शूद्रपूर्वी कोण होते, म्हणजे ज्याला आजचे आपण ओबीसी म्हणतो, त्या 3743 जाती ज्या आज सांगितल्या जातात ह्या ज्या 3743 जाती यांचे पूर्वज कोण, म्हणजे हुवेर शूद्रा, शूद्रपूर्वी कोण होते हे प्रथम पुस्तक लिहिलं. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मूळचे कोण हे पुस्तक लिहिलं. म्हणजे आपण प्रत्येक वेळी सांगत असतो की शूद्रपूर्वी कोण आणि अस्पृश्य मूळचे कोण. शूद्र आणि अस्पृश्य हे 2 स्वतंत्र घटक आहेत. या दोन्हीही स्वतंत्र घटकांचा इतिहास किंवा
पूर्वीचे हे कशापासून तयार झालेले आहेत, अस्पृश्य आणि शूद्र या दोघांच्यासाठी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. आजचे जे अनुसूचित जातीचे लोक आहेत ते पूर्वीचे अस्पृश्य आहेत आणि आजचे जे ओबीसी लोक आहेत ते पूर्वीचे शूद्र आहेत. परंतु शूद्र म्हणजे फक्त आपणच, म्हणजे शूद्र असो किंवा हीन दर्जाचा असो, तो फक्त महाराष्ट्रामध्ये तरी फक्त 59 जाती अस्पृश्यांच्या होत्या. तरी 59 जातीपैकी जर सर्व एकमेव बोट शूद्र म्हणून कुणाकडे दाखवलं जातं तर ते फक्त आपल्या पूर्वीचा महार आणि आजचा बौद्ध समाज यांच्याकडेच दाखवलं होतं. पण एकूण 59 जाती ह्या अस्पृश्य असल्या तरी अस्पृश्य म्हटलं की पूर्वीची महार आणि आजचा बौद्ध आहे. तर हा जो थरार आपण गेल्या कार्यक्रमामध्ये गेल्या भागामध्ये पाहिला की महात्मा गांधींनी 20 सप्टेंबरला आपलं उपोषण सुरू केलं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेला पहिल्या आणि दुसऱ्या परिषदेला गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या अस्पृश्यांची संपूर्ण परिस्थिती कशी आहे आणि तिला या देशामध्ये काही नाही काहीतरी अधिकृतपणे कायदेशीर हक्क मिळण्याची आवश्यकता आहे, तिचं जगणंही एवढं भयानक आहे, तिच्या दररोजच्या जीवनामध्येही ती व्यवस्थित जगू शकत नाही, ती व्यावहारिक दृष्टिकोनातून व्यवस्थित जगू शकत नाही, ती सामाजिक दृष्टिकोनातून व्यवस्थित जगू शकत नाही, तिला सन्मानाचं जीवन नावाची गोष्ट माहीतच नाही. तर ब्रिटिशांनी कायदेशीर जर संविधान निर्माण करत असतील तर त्या संविधानामध्ये आम्हाला अधिकृतपणे तरतुदी केल्या पाहिजेत. हे गोलमेज परिषदेमध्ये भूमिका मांडून ती ब्रिटिशांनी मान्य केली होती आणि बाबासाहेब आंबेडकरांची सुरुवातीपासून शेवट 1956च्या महापरिनिर्वाणानंतर पर्यंत एकमेव भूमिका होती की अस्पृश्याला अल्पसंख्याक समाज बनूनच या देशात मान्यता मिळाली पाहिजे. त्यामुळे हा शब्द लक्षात ठेवा की अस्पृश्यांना अल्पसंख्याक म्हणूनच मान्यता मिळाली पाहिजे आणि ती बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांना अल्पसंख्याक ही मान्यता मिळवून घेतली होती. आणि ती मान्यता जो ब्रिटिश प्राईम मिनिस्टर रामसे मॅकडोनाल्ड आहे यांनी जो 1932च्या ऑगस्ट मध्ये जो जाहीरनामा, ज्याला जातीय निवाडा म्हणतात किंवा कम्युनल अवॉर्ड म्हणतात, त्या कम्युनल अवॉर्डच्या माध्यमातून अस्पृश्यांना स्वतंत्र अल्पसंख्याक म्हणून मान्यता दिली होती. आणि सर्वात महत्वाचा 1 नंबरचा मुद्दा होता की निवडणूक पद्धतीमध्ये अस्पृश्यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाची मान्यता दिली होती. स्वतंत्र मतदारसंघाची मान्यता म्हणजे अस्पृश्यांचाही एक उमेदवार उभा राहणार आणि जनरलचाही एक उमेदवार उभा राहणार, परंतु अस्पृश्यांना 2 मताचा अधिकार असणार. अस्पृश्य हा अस्पृश्यांच्या उमेदवाराला पण निवडून देणार आणि जनरल पण उमेदवाराला निवडून देणार. ब्रिटिशांनी महात्मा गांधीला सांगितलं होतं की तुमची जी भूमिका आहे की 2 भाग होतात तर 2 भाग होत नाहीत. तर अस्पृश्य लोकांच्याकडे जनरल उमेदवार मतदान मागायला येईल आणि जनरल लोकांच्याकडे अस्पृश्य उमेदवार मतदान मागायला येईल. त्यामुळे हे 2 भाग वेगवेगळे होऊ शकणार नाही. परंतु अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व हे कायदे मंडळात जाण्याची आवश्यकता आहे, हे आम्हाला मान्य आहे, म्हणून आम्ही अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देतो. आणि हे जे बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 पासून 1936 पर्यंत जो संघर्ष केला होता आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून जे मिळवलं होतं गोलमेज परिषदेत ते मान्य झालं आणि रामसे मॅकडोनाल्डनी तो जातीय अवार्ड जाहीर केला. तो बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य इथपर्यंत खर्ची घातलेलं आणि जे मिळवलं होतं ते महात्मा गांधींच्या प्राणांतिक उपोषणामुळे सरेंडर करावं लागलं, सोडून द्यावं लागलं. आणि कम्युनल अवॉर्डची जी योजना होती, स्वतंत्र मतदारसंघाची जी योजना होती, ती आपल्याला सोडावी लागली आणि तिच्या जागेवरती गांधी आंबेडकर जो पुणे करार झाला, त्या पुणे कराराची जी योजना आली की भारतामध्ये एकूण 787 ज्या कायदे मंडळातल्या जागा आहेत त्याच्यातल्या 148 जागा ह्या अस्पृश्यांना राखीव जागा म्हणून देण्यात आल्या. आणि ही जी नवीन योजना आहे ती कम्युनल अवॉर्डची योजना बाहेर काढली आणि त्या ठिकाणी ही जी बाबासाहेब आंबेडकर आणि गांधींच्या मध्ये जो करार झाला, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी तो जो करार केला होता तो करार करण्याची बाबासाहेबांची आणि या देशातल्या कुठल्याही अस्पृश्यांची इच्छा नव्हती. परंतु गांधींनी आपलं प्राणांतिक उपोषण सुरू केल्यामुळे संपूर्ण देशातला जो हिंदू समाज आहे, जो महात्मा गांधीला त्या कालखंडात मानणारा संपूर्ण भारतातला समाज आहे, हा एक प्रकारे चौटाळून उठला होता आणि अस्पृश्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता आणि ते चित्तथरारक तो जो आठवडा आहे त्या चित्तथरारक आठवड्याचं डिटेल आपण गेल्या कार्यक्रमामध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे यानंतर आपण त्या कार्यक्रमाला म्हटलं की अस्पृश्य जीवनाचा दुसरा अंक
सुरू होतो. पहिल्या अंकामध्ये काय होतं तर अस्पृश्य, म्हणजे यांनी कितीही म्हटलं की हिंदू धर्माचा भाग आहे, तर ब्रिटिश मान्य करत नाही, स्वतः अस्पृश्य मान्य करत नाहीत आणि बाबासाहेब मान्य करत नाही. त्यामुळे कागदावरती अस्पृश्य हे 1932 सालापर्यंत काय आहेत, स्वतंत्र आहेत, दावा कितीही केला तरी. पण 1932च्या कराराने, गांधींच्या समजुतीने किंवा प्राणांतिक उपोषणामुळे गांधींनी जबरदस्तीने आपल्याला हिंदूंचा भाग 1932 साली करून घेतलं आणि तिथून अस्पृश्यांच्या जीवनाचा दुसरा अंक जो सुरू होतो तो हिंदूंचा भाग म्हणून सुरू होतो. अगोदर होता तो हिंदूंचा भाग म्हणून नव्हता. आणि म्हणून कायद्याने हिंदू करार, त्याला पुणे करार जो म्हणतो की अस्पृश्यांना कायद्याने हिंदू, इथपर्यंतची ही आपण पार्श्वभूमी सांगितली. जी दुसरी इथून बाबासाहेब आंबेडकरांची पण जसा अस्पृश्य जीवनाचा दुसरा अंक सुरू होतो, तसाच इथपर्यंत जे डॉक्टर आंबेडकरांनी मिळवलेलं होतं ते बाबासाहेबांना संपूर्ण सरेंडर करावं लागलं. आणि इथून पुढे बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपल्या चळवळीच्या नव्याने सुरुवात करावी लागली. आणि इथून पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जे लक्ष आहे ते धर्मक्रांतीवरती कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. म्हणजे 1932 नंतर बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण लक्ष जे आहे ते धर्मक्रांतीवरती कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. आणि ते कशा पद्धतीने धर्मक्रांतीवरती बाबासाहेब आंबेडकरांनी लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं, बाबासाहेब आंबेडकर एका बाजूला धम्मक्रांतीची घोषणा करतात आणि दुसऱ्या बाजूला जसा पुणे कराराचा थरार निर्माण होतो आणि महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकरांना प्राणांतिक उपोषणाचं ब्लॅकमेलिंग करून सरेंडर करायला लावतात, महात्मा गांधींनी ती सवय 1932 सालानंतर सुद्धा सोडली नाही. इकडे बाबासाहेब आंबेडकर धर्मक्रांतीच्या घोषणा केल्या की दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींनी बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मक्रांतीची चळवळ आणि एकूणच अस्पृश्यांची चळवळ आहे हिला शह देण्याचा आणि आंबेडकरी चळवळ नष्ट करण्याचा महात्मा गांधींनी सुद्धा दुसऱ्या बाजूला सातत्याने प्रयत्न चालवला होता. ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा समजून घेतली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये अस्पृश्यांसाठी कार्य करणं किती भयानक गोष्ट होती हे याच्यातून प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे जे अस्पृश्यांना या देशामध्ये मिळालं ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ताच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीविताला क्षणोक्षणी या देशामध्ये धोका निर्माण केलेला असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर शेवटपर्यंत डगमगले नाहीत आणि एकट्याने लढून अस्पृश्यांच्या पाठिंब्यावरती हे आपल्याला मिळवलंय. त्यामुळे जगामध्ये कोणी गुलामांनी किती काही मिळवलं असेल त्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्यासाठी मिळवलेलं आहे ते आपल्या 100 काय हजारो जरी पिढ्या आल्या, अगोदरच्या सगळ्या पिढ्या स्वतः कोण आहे ते विसरले होते. बाबासाहेबांनी तुम्हाला नुसतं गुलाम होता ही आठवणच नाही करून दिली, तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वतंत्र केलं की तुम्हाला गेल्या 60-70 वर्षामध्ये या स्वातंत्र्य तुमचं कुणीही हिरावून घेऊ शकलेलं नाही. पण मिळालेलं स्वातंत्र्य, दिलेलं महापुरुषांनी स्वातंत्र्य टिकवायचं की नाही टिकवायचं ही त्या त्या काळातल्या पिढ्यांच्यावरती अवलंबून असतं. त्या पिढ्या जागृत आहेत का हा प्रश्नचिन्ह फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याचं डिटेल आज आपण या कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत. 20 सप्टेंबरला महात्मा गांधीचं उपोषण सुरू झालं, पुणे करार संपला. म्हणजे पुणे करार झाला कसा झाला तर 20 सप्टेंबरला महात्मा गांधीचं उपोषण सुरू झालं, 24 सप्टेंबरला करार झाला, मान्यता झाली. 24 सप्टेंबरला बाबासाहेबांची सही झाली आणि पंडित मदन मोहन मालवींची सही झाली, प्रमुख लोकांच्या सह्या झाल्या. त्यानंतर 25 आणि 26 तारखेला काही लोकांच्या सह्या पुण्यामध्ये झाल्या तर काही लोकांच्या सह्या मुंबईमध्ये झाल्या. आणि मग 26 तारखेला हा जो सह्या झालेल्याचा जो करार होता, जी योजना होती ती इंग्लंडला पाठवण्यात आली आणि इंग्लंडच्या विधिमंडळामध्ये ती योजना मान्य केल्यानंतर मग ते जे कागदपत्र अधिकृत सरकार दरबारी गेल्यानंतर 27 तारखेला ते डॉक्युमेंट महात्मा गांधींना पुण्यात नेऊन दाखवण्यात आले की हा करार आता कायदेशीर झालेला आहे आणि त्याची ब्रिटिश सरकारने नोंद घेतलेली आहे. ते डॉक्युमेंट पाहिल्यानंतर 27 सप्टेंबर 1932 ला महात्मा गांधींनी आपलं प्राणांतिक उपोषण जे 20 तारखेला सुरू केलं होतं ते 27 तारखेला सोडलं. यानंतर महात्मा गांधींची भूमिका काय झाली, पुणे करार संपल्यानंतर पुढे काय घडलं हे आपण जे सांगणार होतो. महात्मा गांधींनी 27 तारखेला उपोषण संपल्यानंतर 28 आणि 29 2 दिवस पूर्णपणे तयारी केली आणि ताबडतोब या देशातल्या अस्पृश्यांचं नेतृत्व करण्यासाठी महात्मा गांधींनी 30 सप्टेंबर 1932 ला हरिजन सेवक संघाची स्थापना केली. आणि या देशातल्या सगळ्या अस्पृश्यांना काय म्हणून संबोधण्यात शब्द आला तर या देशातले सगळे अस्पृश्य आहेत ते कोण आहेत, हरिजन आहेत. इथं त्याला आपण विरोध केला महाराष्ट्रामध्ये की जर
आम्ही हरिजनांची लेकरं असेल तर मग इतर कोणाची लेकरं आहेत, अशा पद्धतीने इथल्या विधिमंडळामध्ये सुद्धा त्याला काउंटर करण्यात आला होता. त्यावेळेस बाबासाहेब इथल्या महाराष्ट्रातल्या विधिमंडळामध्ये सुद्धा बाबासाहेबांचे प्रतिनिधी निवडून आलेले होते. त्यामुळे महात्मा गांधींनी 2 दिवसात तयारी केली आणि हरिजन सेवक संघ स्थापन करून संपूर्ण भारतामधल्या ज्या अस्पृश्यांचं आहे ते नेतृत्व करण्यासाठी ही संघटना प्रत्यक्षात कार्यरत महात्मा गांधींनी केले. ताबडतोब ह्या मेसेज सर्वत्र जाण्यासाठी महात्मा गांधींनी ह्या संघटनेचं मुखपत्र सुरू केलं. हरिजन नावाचं साप्ताहिक सुरू केलं. त्याचा पहिला जो अंक आहे तो पहिला अंक 11 फेब्रुवारी 1933 ला महात्मा गांधींनी हरिजन साप्ताहिकाचा पहिला अंक आला आणि या देशामध्ये अस्पृश्य हे हरिजन आहेत आणि काँग्रेस आणि मीच त्यांचं कशा पद्धतीने नेतृत्व आणि कल्याण करतोय हे सांगायला सुरुवात केली. लगेच तिसरी मुवमेंट त्यांनी महात्मा गांधींनी सुरू काय केली, जी बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या काळाराम मंदिराच्या माध्यमातून जी मंदिर प्रवेशाची चळवळ केली होती, अमरावतीला अंबादेवीचं मंदिर असेल किंवा पुण्याला पर्वतीचं असेल, जी महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मंदिर प्रवेशाची चळवळ चालू होती, ती मंदिर प्रवेशाची चळवळला काउंटर करण्यासाठी किंवा हिरावून घेण्यासाठी उपोषणानंतर तरा झाल्यानंतर हरिजन सेवक संघ स्थापन केला, साप्ताहिक काढला आणि लगेच मंदिर प्रवेशाची चळवळ स्वतः महात्मा गांधींनी सुरू केली आणि मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश दिला पाहिजे म्हणून सिंबॉलिक का होईना परंतु बाबासाहेबांच्या चळवळीकडे दुर्लक्ष करून महात्मा गांधींच्या चळवळीकडे अस्पृश्यांनी यावं या दृष्टिकोनातून महात्मा गांधींनी मंदिर प्रवेशाची सुद्धा चळवळ सुरू केली आणि आंबेडकरी चळवळीला पूर्णपणे भारतामध्ये शह देण्यासाठी आणि डॉक्टर आंबेडकरांची चळवळ ही नष्ट करण्यासाठी हे अधिकृतपणे लिहिले बरं का, मी जे सांगतोय ते आंबेडकरी चळवळ नष्ट करण्यासाठी महात्मा गांधींनी ताबडतोब आपलं उपोषण सोडल्यानंतर पूर्णपणे प्रयत्नाला सुरुवात केली होती. ही महात्मा गांधींनी पुणे करार संपल्यानंतर ही महात्मा गांधींची मुवमेंट सुरू झाली. आता बाबासाहेब आंबेडकरांची मग काय मुवमेंट होती, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी इच्छा नसताना पुणे करार केला होता आणि महात्मा गांधींनी पुणे करार संपल्यानंतर सुद्धा महात्मा गांधी आंबेडकरांच्या विरोधासाठी थांबत नाही, पुढे भूमिका सुरूच करतात. मग बाबासाहेब आंबेडकरांची काय भूमिका होती हे पाहणं अतिशय आवश्यक आहे की पुणे करारानंतर नेमकी बाबासाहेब आंबेडकरांनी कोणती मुवमेंट सुरू केली, कशा पद्धतीने सुरू केली. पुणे करारानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं महात्मा गांधी ताबडतोब 1932 ला 2 दिवसातच मुवमेंट सुरू करतात, तशी बाबासाहेब आंबेडकरांची 1935 सालापर्यंत मुवमेंट सुरू होत नाही. आंबेडकरांना ताबडतोब सुरू करणं आवश्यकच होतं, बाबासाहेबांची इच्छा पण होती, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्ष घरगुती व्यक्तिगत आणि सार्वजनिक अडथळे मोठ्या प्रमाणात आले आणि बाबासाहेबांना 1932 ला ताबडतोब जशी महात्मा गांधींनी चळवळ सुरू केली तशीच बाबासाहेबांना सुद्धा चळवळ सुरू करायची होती, पण बाबासाहेब आंबेडकरांना ती चळवळ सुरू करण्यासाठी 2 वर्ष थांबावं लागलं आणि 1935 पर्यंत का थांबावं लागलं त्याच्या थोडक्यामध्ये आपण इथे आंबेडकरांच्या भूमिकेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला विलंब का लागला तर त्याची व्यक्तिगत कारणं होती की बाबासाहेब म्हणतात की येवले परिषदेची तयारी माझी आता आहे, आपल्याला येवले परिषद ताबडतोब घ्यायची आहे, की ताबडतोब हे काउंटर आपल्याला पुणे कराराच्या नंतर आपली भूमिका जी काय आहे, माझी भूमिका काय आहे ती सर्वांना कळलं पाहिजे, आपली पुढची मुवमेंट सुरू झाली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची मानसिक तयारी पूर्णपणे होती, परंतु दुसऱ्या परिषदेनंतर हा पुणे करार झाला होता, अजून तिसरी परिषद बाकी होती. बाबासाहेब आंबेडकरांना तिसऱ्या गोलमेज परिषदेला ताबडतोब जायचं होतं, त्यामुळे इथं महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यांची परिषद आयोजित करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे ताबडतोब काय वेळ नव्हता. महात्मा गांधी फक्त दुसऱ्या परिषदेला गेले, तिसऱ्या परिषदेला नाही, पहिल्या परिषदेला गेले नाही, फक्त या कारणासाठी ते गेले होते. पण बाबासाहेब पहिल्या परिषदेला गेले 30 साली, 31 साली दुसऱ्या परिषदेला गेले आणि 32 साली तिसऱ्या परिषदेला सुद्धा बाबासाहेब आंबेडकर गेले. 7 डिसेंबर 1933 ला बाबासाहेब आंबेडकर तिसऱ्या परिषदेला बोटीने गोलमेज लंडनला गेले. त्यानंतर बाबासाहेब तिसरी गोलमेज परिषद करून आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई विद्यापीठामध्ये कला आणि कायद्याच्या क्षेत्रामध्ये मुंबई विद्यापीठाने फेलो म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची अपॉइंटमेंट केली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिगत अर्निंग वगैरे हा जो खर्च वगैरे त्या दृष्टिकोनातून त्या कालखंडामध्ये विचार केला तर मुंबई विद्यापीठामध्ये बाबासाहेबांची नेमणूक झाली. त्यानंतर दुसरी बाबासाहेब आंबेडकरांची मुंबई विद्यापीठामध्येच अकॅडमिक काउन्सिलचा सदस्य म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची त्याच वर्षी नेमणूक झाली आणि अतिशय दुःखद घटना घडली त्याच कालखंडामध्ये. म्हणजे 33 साली बाबासाहेब येतात, 34 साली बाबासाहेब आंबेडकरांची ही सगळी तयारी होते. 34च्या फेब्रुवारीमध्ये बाबासाहेब आंबेडकर राजगृहामध्ये प्रवेश करतात.
मग ते राजघरामध्ये प्रवेश करण्याची ही त्यांची तयारी चालू होते. त्यामुळे 34 फेब्रुवारीमध्ये राजघरामध्ये बाबासाहेब आंबेडकर येतात आणि 27 मे 1932 ला रमाईचं काय होतंय, निधन होतंय. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला हा अतिशय कठीण कठीण म्हणजे एवढा भयानक कठीण काळ होता की बाबासाहेब आंबेडकर 27 मे 1932 ला रमाईचं निधन झाल्यानंतर बाबासाहेब किती दुःखी होते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्याला 35 ला, सॉरी 32 नाही 35 ला बाबासाहेब किती दुःखी होते. तरी बघा बाबासाहेब आंबेडकर एवढं दुःख होतं तरी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातलं जे व्यक्तिगत दुःख होतं, कौटुंबिक दुःख होतं, ते एवढं पचवलं होतं की ते व्यक्तिगत प्रचंड दुःख असलेलं सुद्धा पचवून बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी थांबत नव्हते. त्याचं उदाहरण आहे की मग बाबासाहेब आंबेडकरांना 2 जून 1935 ला बाबासाहेब आंबेडकरांची गव्हर्नमेंटचं जे लॉ कॉलेज होतं म्हणजे विधी महाविद्यालयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्राचार्य म्हणून नेमणूक झाली होती. ही जी सगळी काही ठळक कारण मी सांगितली की या कारणांच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना जशी गांधींनी मुवमेंट सुरू केली तशी बाबासाहेबांना मुवमेंट सुरू करता आली नाही. ही व्यक्तिगत कारण, सार्वजनिक कारणासाठी पण बाबासाहेबांना ताबडतोब परिषद घेण्याची आवश्यकता होती. पुणे करार संपला की दुसऱ्या दिवसापासून. त्याची कारण आहे की काळाराम मंदिराचा जो सत्याग्रह होता, हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह थांबलेला होता. तो सत्याग्रह लवकरात लवकर चालू करावा अशी तिकडच्या लोकांची मागणी होती. की सत्याग्रह चालू करायचा होता. बाबासाहेबांना तो सत्याग्रह बंद करायचा होता. परंतु बाबासाहेबांची भूमिका काय आहे ही बाबासाहेबांनी जाहीर केली नव्हती. परंतु तिकडच्या लोकांची डिमांड होती की आपल्याला लवकरात लवकर हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह पुन्हा सुरू करायचा आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये कोहिनूर नावाचं गाव होतं. नाशिक जिल्ह्यातल्या कोहिनूर नावाच्या गावामधल्या आपल्या समाजाने मुस्लिम धर्म स्वीकारण्याची तारीखच जाहीर करून टाकली होती. म्हणजे बाबासाहेब 1924 सालापासून 1936 सालापर्यंत प्रत्येक परिषदेमध्ये आपल्या समाजाला समजावून सांगत होते की कोणी एकट्या दुकट्याने धर्मांतर करू नका आणि मी अजून कुठल्या धर्मात प्रवेश करायचा आहे, आपण कुठला धर्म स्वीकारायचा हे अजून सांगितलेलं नाही. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत फक्त धर्मांतराचा प्रचार करा, पण कुठला धर्म स्वीकारायचा हे मात्र तुम्ही अजिबात त्याचा निर्णय घेऊ नका. तरीही नाशिक मधल्या कोहिनूर नावाचं जे गाव होतं, या कोहिनूर गावातल्या लोकांनी आम्ही मुस्लिम धर्म स्वीकारणार अशी पत्र काढून तारीखच जाहीर केली. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा या निमित्ताने सगळ्या अस्पृश्यांना एक संदेश द्यायचा होता की अशा पद्धतीच्या भूमिका तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू नका, त्यामुळे अस्पृश्यांचं कल्याण होणार नाही. बाबासाहेब म्हटले होते की काही लोक या धर्मात, काही लोक त्या धर्मात, काही लोक तिकडे गेले, तुकड्या तुकड्यांनी गेले तरी कुठेही आपलं मग अजिबात भलं होणार नाही. आपण सगळे एकत्रपणे कुठल्याही धर्मात जाऊ, तिथे आपण एकीने लढू, ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. पण त्या भूमिकेला छेद देणाऱ्या काही घटना घडत होत्या, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना ताबडतोब परिषद घेऊन भूमिका जाहीर करायची होती. गांधी अस्पृश्य, मुस्लिम आणि ख्रिश्चन म्हणजे गांधींनी त्यावेळेस स्टेटमेंट जाहीर केलं. बाबासाहेबांच्या विरोधात ते एक प्रकारचं स्टेटमेंट होतं. गांधीजींनी हे स्टेटमेंट केलं की मला अस्पृश्यांची फिकर नाही, अस्पृश्य हे मुस्लिम झाले तरी चालतील आणि ख्रिश्चन झाले तरी चालतील. म्हणजे बघूया ह्यांच्यात हिंमत आहे का की हे यांना धर्मांतर करण्याची हिंमत आहे का, आणि आंबेडकरांनी सांगितलं म्हणून सगळे लोक ऐकतील का, आंबेडकरांच्या पाठीमागे किती लोक जात आहेत तेच मला बघायचंय. जाऊ द्या कुणाला ज्या धर्मात जायचंय, मला चालेल, माझं काही ऑब्जेक्शन असणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांची लिडरशिप टेस्ट करण्यासाठी हे महात्मा गांधी सातत्याने प्रयत्न करत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा पूर्ण अभ्यास केला होता. बाबासाहेब आंबेडकरांचा निर्णय पूर्णपणे झाला होता. जाती नष्ट करणे बाबासाहेब आंबेडकरांचं तेव्हा, आता आणि फॉर एव्हर असं म्हणणं आहे की या देशातली जात कधीही नष्ट होऊ शकत नाही. जोपर्यंत हिंदू धर्म जिवंत आहे तोपर्यंत या देशातली जात कधीही नष्ट होणार नाही. कारण जाती व्यवस्था हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे. जाती व्यवस्थेवरतीच या देशातला हिंदू धर्म हा उभारलेला असल्यामुळे हिंदू धर्म जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जाती व्यवस्था कधीही नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे जाती व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरचा त्यामुळे धर्म सोडायचाच होता. अस्पृश्यांना आंबेडकरांच्या मागे किती अस्पृश्य समाज जातोय याच्यावरती फिल्डिंग लावण्याचं महात्मा गांधींनी सातत्याने प्रयत्न करतात की जरी बाबासाहेबांनी अस्पृश्यांना पूर्णपणे जरी म्हटलं की अस्पृश्यांनी संपूर्ण भारतातल्या धर्मांतर करायचे, भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकामध्ये लिस्ट दिली ती किती एकूण अस्पृश्य जाती आहेत, एकूण 429 अस्पृश्य जाती आहेत. महाराष्ट्रात किती आहेत, एकूण 59 जाती आहेत. तर ह्या सगळ्या बाबासाहेबांच्या पाठीमागे जातात का,
त्या गेल्या नाहीत पाहिजे यासाठी सातत्याने फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला, महात्मा गांधींच्या माध्यमातून प्रयत्न केला होत होता. यानंतर ही काय झाली कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी अजून आपली भूमिका तयार म्हणजे जाहीर केली नाही. ही व्यक्तिगत आणि सार्वजनिक कारण झालेली आहेत. गांधींची तिकडे मुवमेंट जोरात सुरू झाली, पण बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट सुरू होत नाही. त्यामध्ये दुसरी घटना काय घडते तर 1932 साली जो पुणे करार झाला, ती जी योजना होती आणि ती योजना आणि तिसरी गोलमेज परिषद झाली. 1, 2, 3 गोलमेज परिषदा पूर्ण झाल्यानंतर भारताच्या संविधानाचा आराखडा तयार झाला. भारताचं संविधान ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मान्य झालं. 2 ऑगस्ट 1935 ला ब्रिटिश रॉयलनी असेंट दिली. म्हणजे ब्रिटिशांचा जो राजा होता, जे राजघराणा होतं, त्यांनी भारताचा संविधान 1935 त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 असं म्हटलं जातं. याला ब्रिटिश विधिमंडळामध्ये आणि ब्रिटिश राजधर्माकडून त्याला मान्यता मिळाली आणि 2 ऑगस्ट पासून काय झालं, मान्यता मिळून भारतामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट सुरू झाला. या ऍक्ट मध्ये काय आलं, जो करार होता पुणे करार तो समाविष्ट झाला आणि अस्पृश्यांना, अस्पृश्य हा शब्द गेला, दलित हा शब्द गेला, डिस्प्रेस हा शब्द गेला आणि 1935 च्या कायद्यामध्ये कुठला शब्द आला, अनुसूचित जात म्हणून यामध्ये समावेश करण्यात आला. परिशिष्ट या कायद्याचं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टचं परिशिष्ट 1 त्याच्या परिशिष्ट 1 मधलं जे 26वा कलम आहे, या 26व्या कलमानुसार अस्पृश्यांना अनुसूचित जातीची अधिकृत मान्यता देण्यात आले आणि अस्पृश्यांचा अधिकृत संविधानिक दर्जा काय झाला, जो आजही आहे. अनुसूचित जात हा अधिकृतपणे कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस 1935 च्या संविधानामध्ये झाला. तोच 1950 च्या संविधानामध्ये सुद्धा अधिकृतपणे ठेवलेला आहे. त्यामुळे काय झालं की महात्मा गांधीची भूमिका सुरू झाली. बाबासाहेबांची अजून भूमिका सुरूच नाही, परंतु त्याच कालखंडामध्ये 1935 संविधान भारतामध्ये लागू करण्यात आलं आणि बाबासाहेब ज्या समाजाचं नेतृत्व करतात तो समाज अधिकृतपणे अस्पृश्यांचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, शेड्यूल कास्ट या नावामध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांची भूमिका जाहीर केलेली आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची भूमिका आणि स्वतःचं पर्व सुरू केलं, ज्याला आपण म्हटलं की दुसऱ्या पर्वाची घोषणा. इथपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट संपून दुसऱ्या दिशेने बाबासाहेब आंबेडकरांची, ही जी दुसऱ्या दिशेने बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट जाते, त्या दुसऱ्या दिशेने म्हणजे धर्मक्रांतीवर कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर 3 परिषदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामधल्या आहेत की दुसऱ्या अंकाला बाबासाहेब आंबेडकरांच्या सुरुवात होते. अधिकृत बीसी कांबळे किंवा सगळ्या खैरबोडे सर्वांनी त्याला शब्द वापरलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं जे पर्व आहे, हे दुसरं पर्व जे सुरू होतं, त्या दुसऱ्या पर्वामध्ये 3 परिषदा हा त्याचं फाउंडेशन आहे. एक परिषद कुठली, 13 ऑक्टोबर 1935 ची येवलेची परिषद. दुसरी परिषद कुठली, 1930 मे, 31 मे आणि 1 जून ही नायगावची महार परिषद. आणि तिसरी परिषद जी जाहीर आहे की लाहोरला होणार होती, ती परिषद म्हणजे अॅनिहिलेशन ऑफ कास्ट, जातीचं निर्मूलन, हे जे पुस्तक आहे. ह्या 3 परिषदा हे बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या धर्मक्रांतीच्या घोषणेचं फाउंडेशन आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही धर्मक्रांतीची पायाभरणी बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्याच्या ह्या 3 फाउंडेशन म्हणून 3 परिषदा आहेत. 1935 ला येवले परिषद झाली. आता 1935 ला जी येवले परिषद झाली, परिषद मोठी सगळ्या अस्पृश्यांची 1935 ला भरलेली होती. या 1935 ला जी परिषद झाली, या परिषदेमध्ये ठराव पास करण्यात आला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली. बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा काय होती, आपल्या सर्वांना ती अजरामर झालेली आहे की मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे जो ठराव केला, तो ठराव सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहून आणला होता आणि आपल्या खिशात ठेवलेला होता. कोणालाही अध्यक्षाला किंवा म्हणजे कोणालाही तिथं आयोजकाला माहित नव्हतं की या परिषदेमध्ये नेमकी बाबासाहेब ही घोषणा करणार आहेत किंवा नेमका या परिषदेमध्ये ठराव होणार आहे. तसा सर्वत्र धर्मांतराच्या पाठिंब्याला ठराव पास होतो, तशा पद्धतीने ती परिषद होती आणि नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह पुन्हा करून किंवा धर्मांतरावरती विचार विनिमय करण्यासाठी ती परिषद आयोजित केली होती. पण त्या परिषदेमध्ये भविष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर एवढ्या मोठ्या घोषणा करणार आहेत हे कोणालाही माहिती नव्हतं. ठराव त्यांनी त्यांच्या जवळ ठेवला होता आणि बाबासाहेब आंबेडकर जसे अध्यक्ष पदावरून भाषण करायला उठले तशी त्यांनी घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्मलो परंतु हिंदू धर्मात मरणार नाही. या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी घोषणा केलेली आहे, तिथे जे हजारो लोक जमली होती, त्या हजारो लोकांना म्हटले नाहीत त्यांनी की तुम्ही माझ्या बरोबर हिंदू धर्म सोडून माझ्या बरोबर या, असं म्हटलेलं
नाही किंवा तिथल्या लोकांना असं जाहीर अपीलही केले नाही, आव्हानही केलं नाही. फक्त व्यक्तिगत एकट्यापुरते काय म्हटलेले आहेत की मी हिंदू धर्मात जन्मलो होतो, मी हिंदू धर्मात मरणार नाही. त्यामुळे तिथल्या लोकांना म्हटलेलं नाही की तुम्हीही माझ्या बरोबर या, असं अपील केलेलं नाही तिथल्या परिषदेत. त्यामुळे संपूर्ण अस्पृश्य समाजासमोर प्रश्न तो निर्माण होतो. आणि तिथं जो नाशिकचा जो येवला परिषदेचा जो ठराव आहे तो ऐतिहासिक ठराव आहे. या ठरावामध्ये बाबासाहेब आंबेडकर आपल्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करतात. दुसऱ्या पर्वाची या ठरावामध्ये घोषणा करतात. दोनच गोष्टी बाबासाहेब आंबेडकर त्या ठरावामध्ये लिहितात. पहिली घोषणा कुठली सांगतात की जो आपण नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह आहे तो सत्याग्रह आपण बंद करतोय. म्हणजे तिकडे गांधीजींनी जरी मंदिर प्रवेशाची चळवळ सुरू केली तरी आंबेडकरांनी भूमिका घ्यायची, आजपासून मंदिर प्रवेशाची चळवळ मी बंद करतोय आणि ती मी जाहीर करत आहे की देवासमोर आपण म्हणजे आपण जो महाडचा सत्याग्रह केला होता आणि नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह केला होता, ही मंदिर प्रवेशाची चळवळ असेल किंवा महाडचा सत्याग्रह असेल, ही कशाची ह्या दोन मी कसोट्या वापरल्या होत्या, ह्या दोन समानतेच्या कसोट्या वापरल्या होत्या की या देशातले हिंदू लोक आम्हाला समानतेने वागणूक देतील की नाही, ते समानतेने वागणूक देणार की नाही, याच्यासाठी हे दोन सत्याग्रह होते किंवा ह्या दोन संघर्ष होते, ह्या दोन कसोट्या होत्या. त्यामुळे देवालयात जाण्यासाठी तुम्हाला परवानगी दिली म्हणून तुमचे आर्थिक प्रश्न सुटणार नाही, तुम्हाला देवालयात गेला म्हणून तुम्हाला भाकरी मिळणार नाही, त्यामुळे देवात तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही. मी त्या समानतेच्या कसोट्या वापरल्या होत्या आणि त्याच्यातून सिद्ध झालेला आहे. त्यामुळे जो नाशिकचा येवल्याचा परिषदेतला जो ठराव होता त्या ठरावामध्ये हे अतिशय महत्वाचं होतं की महाडचा सत्याग्रह किंवा काळाराम मंदिराची जी मंदिर प्रवेश चळवळ ही बंद केली आणि आपण आता काय करायचंय तर दुसरी जी घोषणा दुसऱ्या पर्वाची घोषणा होता हिंदू धर्म सोडायचा आहे आणि दुसऱ्या कुठल्या तरी धर्मामध्ये आपण प्रवेश करायचा आहे किंवा नवीन धर्म आपल्याला स्थापन करायचा, या दोन्ही पैकी एक आहे. आणि तिथून पुढे बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे जी नाशिकची मंदिर आहे तो जो ठराव आहे तिथे दुसऱ्या पर्वाची बाबासाहेब घोषणा करतात. ही जी येवले परिषद आहे, ठराव बाबासाहेबांनी स्वतः लिहिला होता. एक पर्व संपून दुसऱ्या पर्वाची यामध्ये घोषणा बाबासाहेब आंबेडकर करतात. हा जो ठराव होता ते आम्ही सांगितलं की या ठरावामध्ये धर्मांतराचा उल्लेख अजिबात नाही. या ठरावामध्ये उल्लेख आहे की आपण महाडचा सत्याग्रह केला, नाशिकच्या काळाराम मंदिरचा सत्याग्रह केला, तरी पण या देशातला हिंदू समाज आपल्याला समानतेची वागणूक द्यायला तयार नाही, आपल्याला त्यांच्यात समाविष्ट करून घ्यायला तयार नाही. त्यामुळे इथून पुढे हिंदू धर्मामध्ये आपण न राहता आपण दुसऱ्या धर्मामध्ये जाण्याचा निश्चय अधिकृतपणे जाहीर करीत आहोत. ह्या दुसऱ्या पर्वाची धम्म क्रांतीच्या दिशेने बाबासाहेब आंबेडकर घोषणा करतात. त्यानंतर महाडचा नाशिक म्हणजे बाबासाहेब इथे अधिकृत म्हणतात की महाड आणि नाशिक मी समतेच्या कसोट्या वापरलेल्या आहेत, ह्या कसोट्या आहेत आणि या कसोट्यामध्ये हे लोक फेल झालेले आहेत, आपल्याला समानतेची वागणूक देत नाहीत, मंदिर प्रवेशाची चळवळ बंद करून टाकतो. त्यानंतर दुसरी जी परिषद आहे ती नाशिक महारांची परिषद आपण 1936 ची म्हटली. या महारांच्या परिषद बाबासाहेबांनी काय सांगितलं की धर्मांतर हे अमृत आहे आणि आपल्याला धर्मांतराशिवाय पर्याय नाही. परंतु त्या परिषदेमध्ये मुक्ती कोण पते हे संपूर्ण भाषणाचं पुस्तक तुम्ही वाचल्यानंतर सुद्धा बाबासाहेब आंबेडकर त्या परिषदेमध्ये लोकांना काय सांगतात की बघा मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे, आता तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही माझ्या बरोबर येऊ शकता, तुम्हाला जर योग्य वाटत नसेल तर तुम्ही माझ्या बरोबर नाही आला तरी चालेल आणि तुम्ही नाही आला तर उलट माझी जबाबदारी फार कमी होईल, म्हणजे तुम्ही आलंच पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकर कुणालाही जबरदस्ती करत नाही. त्यामुळे जे बौद्ध समाज आहे त्या बौद्ध समाजाने आजही लक्षात ठेवलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतिकारी धम्म परिवर्तनाची चळवळ जरी केली असले तरी त्या चळवळीमध्ये समाविष्ट होण्यासाठी कोणावरही जबरदस्ती केलेली नाही. त्यामुळे जर कुणाला बौद्ध म्हणून घ्यायचं असेल तर खऱ्या अर्थाने प्युअर बुद्धिस्ट म्हणून आपण जीवन जगलं पाहिजे आणि जर तुम्हाला जगता येत नसेल तर मग प्युअर बुद्धिस्ट म्हणून सोडून दिलं पाहिजे. पण भाकरीचा आंबेडकर सोडता येत नाही आणि धम्माचा आंबेडकर स्वीकारता येत नाही, अशी जी दोन्ही डगरावरची जी आपण जी भूमिका घेतलेली आहे ह्या भूमिकेचा या समाजाने विचार केला पाहिजे. हा विचार जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत या समाजाचं कधीही कल्याण होऊ शकत नाही. त्यामुळे बाबासाहेब कधी कोणाला जबरदस्ती करत नाहीत. ते नायगावच्या धर्मांतर परिषदेमध्ये सांगतात की तुम्ही ठरवा. तर निरोपाच्या ह्या तिन्ही सभा आहेत, ह्या निरोपाच्या सभा आहेत. बाबासाहेबांचे तिन्ही सभेमध्ये सूत्र काय आहे, 1936 ची रावण म्हणजे अनिहिलेशन ऑफ कास्ट जर तुम्ही वाचलं, ही सवर्ण हिंदूंची परिषद आहे.
ही कुणाची आहे? सवर्ण हिंदूची परिषद आहे. या तिन्हीमध्ये एकच सूत्र आहे की निरोप देतात बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मी हिंदू धर्मामध्ये राहणार नाही, आता हिंदू धर्मातल्या सगळ्या घटकांना काय आहे? माझा निरोप आहे. आणि तो निरोप कसा देतात बाबासाहेब आंबेडकरांना? की मी हिंदू धर्मात जन्मलो पण मी हिंदू धर्मात राहणार नाही, तुमचं काय करायचं ते तुम्ही ठरवा, पण माझा मात्र निरोप आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी हिंदू म्हणून जन्मलो तर हिंदू मरणार नाही. नंतर नायगावच्या परिषद पुन्हा सांगतात की बाबा माझे विचार पटले तर होकार द्या, आणि जर तुम्हाला होकार द्यायचा नसेल तर तुमची मर्जी. आणि तिसरं सांगतात, जी सवर्णांची लाहोरची परिषद आहे ती परिषद झाली नाही, पण त्या परिषदेचं पुस्तक आजरामर कायमस्वरूपी जाती निर्मूलन या नावाने झालेलं आहे. ते जाती नष्ट करण्याची जबाबदारी आता माझी नाही. आता मी तुम्हाला काय करतोय? हात जोडतोय की माझा या विषयाचा संबंध संपलेला आहे. कालपर्यंत या देशातली जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे असं मला मनापासून वाटत होतं, परंतु या देशातली हिंदू धर्माची व्यवस्था मला समजावून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि अस्पृश्यांना ते समानतेची वागणूक देत नाही आणि जाती व्यवस्था हे लोक सोडणारच नाहीत. त्यामुळे या देशातल्या हिंदू धर्माला आणि या देशातल्या जाती व्यवस्थेला माझा काय आहे? निरोप आहे. उद्यापासून किंवा आजपासून माझा त्याच्याशी काहीही संबंध राहणार नाही. आणि मग सांगतात की म्हणजे जर परिषद झाली असली तर त्या परिषदेतल्या लोकांना बाबासाहेब सांगतात की लिखित आहे, आता जाती व्यवस्थेचा नष्ट करण्याची चळवळ किंवा संघर्ष करण्याची जबाबदारी मात्र संपूर्णपणे सवर्ण हिंदूंची आहे, ती आता अस्पृश्यांची असणार नाही. त्यामुळे जाती व्यवस्था आपल्या बौद्ध धम्म ज्यांनी स्वीकारलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी आहे, त्या प्रत्येकाने एक लक्षात ठेवलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली अधिकृतपणे जाहीर केलेलं आहे की जे धर्मांतर करून माझ्या बरोबर येणार आहेत त्यांच्यासाठी जाती व्यवस्था हा विषय नष्ट झालेला आहे, तिथे तो संपलेला आहे. जाती व्यवस्था हिंदू धर्मात तोपर्यंत जिवंत राहील, परंतु तुम्ही हिंदू धर्मात राहणारच नाही तर जाती व्यवस्थेचा तुमचा संबंध आहे का? मग 1936 सालापासून 2023 सालापर्यंत जर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी बौद्ध म्हणून प्रस्थापित होण्याच्या ऐवजी जाती व्यवस्था नष्ट करण्याची चळवळ करत असेल तर स्वतःचे प्रश्न सोडून दुसऱ्या प्रश्नावर संघर्ष करतोय तो कुठला प्रश्न आपला आणि कुठला प्रश्न परका आहे हे पण आपण समजून घ्यायचं. बुद्धिस्ट म्हणून एस्टॅब्लिश होण्याची चळवळ रात्रंदिवस करायला बाबासाहेब आंबेडकर कधीपासून सांगतायत आणि आजही 2023 सालापर्यंत आपण आलो तरी या देशातली जात संपली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांनी सांगितलेलं आहे की या देशातली जात कधीही संपणार नाही. जोपर्यंत या देशामध्ये हिंदू धर्म आहे तोपर्यंत या देशातली जात संपणार नाही. तुम्ही कितीही डोकं फोडण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला वाटत असेल संपवावी तर तुम्ही त्याचा नाद सोडून द्या आणि ती जबाबदारी जे त्या धर्मामध्ये राहतील त्यांची ती जबाबदारी आहे, त्यांनी ती जबाबदारी पेलावी. पण तो धर्म सोडलेला सांगणाऱ्या लोकांनी, तो धर्म सोडलेला बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी आपली संपूर्ण शक्ती त्या विषयावर खर्च करावी का जो धर्म स्वीकारलेला आहे त्या धर्माला प्रस्थापित करून तो धर्म स्वीकारलेल्यांचं जीवन सुदृढ करण्यामध्ये आपण आपली शक्ती खर्च करावी. याच्यावरती सगळ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून माझे जाती नष्ट करण्याची जबाबदारी ही आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या 3 परिषद आहेत, त्या 3 परिषदांचं फाउंडेशन आहे. आता बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या काळामध्ये आणि त्यानंतर येणाऱ्या पिढ्यांना बाबासाहेब आंबेडकर इशारा देतात आणि तो किती कडक इशारा आहे हे आत्ताच्या पिढीने आणि तरुणांनी हा इशारा समजून घेतला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महत् प्रयासाने गोलमेज परिषदेमध्ये मी जाऊन ब्रिटिशांना समजावून सांगून मी हे जे तुम्हाला स्वतः किंवा महात्मा गांधी बरोबर जो करार करून जे मिळवलेलं आहे ही देण्याची मानसिकता इथल्या सवर्णांची नाही. फक्त गांधींचं प्राण वाचावं म्हणून त्यांनी हा तह आपल्या बरोबर केलेला आहे. पण गांधींना पहिलं विचारलं की हे जे स्वतंत्र मतदारसंघाच्या बदल्यामध्ये गांधींनी स्वतः काय सांगितलं? काही मिळणार नाही, राखीव जागा मिळणार नाही, संयुक्त मतदारसंघ मिळणार नाही, कसल्याही सवलती मिळणार नाही, आहे तसंच ठेवा, आम्ही त्यांचं कल्याण कसं करायचं ते करू, पण काहीही मिळणार नाही. पण बाबासाहेबांनी सांगितलं की पर्यायी योजना दिली तरच मी तुमच्या प्राण वाचवेल, नाहीतर वाचवणार नाही. म्हणून ही जी राखीव जागाची पर्यायी योजना सुद्धा काही सहजासहजी मिळाली नाही. ही जी मी तुम्हाला मिळवून दिलेली पर्यायी योजना आहे, बाबासाहेब आंबेडकर मुंबईमध्ये कावासी जहांगीर हॉलमध्ये सभा घेतात. ऋषी समाजांची सभा घेतली. त्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर समजावून सांगतात की बाबांनो, हे जे मी तुम्हाला मिळवून दिलेलं आहे हे त्यांची देण्याची इच्छा नाही आणि तुम्हाला मिळवून देण्याची इच्छा नाही.
तुम्हाला दिलेलं हे पुन्हा लुबाडून घेण्याचा यांचा सातत्याने प्रयत्न होईल. ते लुबाडलं देऊ जाऊ नका, त्याचं संरक्षण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि त्या सवलतीचा फायदा घेऊन तुम्ही आपलं जीवन सुधारण्याचा प्रयत्न करा, हा अस्पृश्य सांगतात. आणि ही जी निर्वाणीचा सल्ला देतात आणि किती कुठल्या शब्दामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही गुलाम होता, आपले पूर्वज सगळे गुलाम होते, आपल्या पूर्वजांना माहीतच नव्हतं की ते गुलाम आहेत म्हणून, त्यामुळे गुलामीतून बाहेर त्यांनी पडण्याचा किंवा गुलामीच्या बाहेर निघण्याचा त्यांचा विषयच नव्हता, कारण त्यांना माहीतच नाही तर गुलामी आहे, तर मग ते गुलामीतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही. परंतु आता तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आता तुम्ही अधिक म्हणजे सगळं तुम्हाला माहीत झालेलं आहे, अन्न वस्त्र निवाऱ्याचा तुमचा प्रश्न झालेला आहे, तुम्हाला सवलती मिळालेल्या आहेत, तुम्ही शिकलेला आहात, तुमची परिस्थिती चांगली झालेली आहे. या संपूर्ण स्वातंत्र्याचा उपयोग तुम्ही काय करायला पाहिजे? बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो इशारा आहे, हा कडक इशारा आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग तुम्ही कशासाठी करणार? तर तुम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग गुलामीतून सुटका करण्यासाठी, तुम्ही तुमच्या गुलामीतून सुटका करण्यासाठी तुमच्या स्वातंत्र्याचा उपयोग केला पाहिजे. आणि ज्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यांनी त्या स्वातंत्र्याचा गुलामीतून सुटका न करण्याचा प्रयत्न करतील अशा लोकांना, असे लोक नीच आहेत, अधम आहेत आणि परोपजीवी आहेत. काय शब्द बाबासाहेब आंबेडकरांनी खतरनाक वापरलेत की माझा समाज आहे, मी तुम्हाला इशारा देतोय की तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तुम्हाला गुलामगिरीतून बाहेर पडण्याची फार मोठी संधी मिळालेली आहे, आता तुम्ही संघर्ष करू शकता, परंतु गुलामीतून बाहेर पडण्याचा संघर्ष न करणारे लोक अधम असतील, नीच असतील आणि परोपजीवी असतील. मी दिलेलं आहे त्याच्यावरच जगायचा, पण तुम्ही त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार नसाल तर असा अधम, असा नीच आणि अशा परोपजीवी लोकांचा माझा काही संबंध असू शकत नाही. त्यामुळे हा इशारा किती महत्वाचा आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आता बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका डिक्लेअर केली, महात्मा गांधींची भूमिका डिक्लेअर झाली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी 3 परिषदा घेतली आणि पुन्हा आपल्या समाजाला संदेश दिला की गुलामीतून संघर्ष करून बाहेर पडा, कारण संघर्ष करण्याचे स्वातंत्र्य मी तुम्हाला दिले. महात्मा गांधींनी बाबासाहेबांच्या 3 परिषदा पूर्ण झाल्यानंतर महात्मा गांधींनी संपूर्ण देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटच्या विरोधामध्ये फौज निर्माण केली आणि महात्मा गांधींनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये संघर्ष केला. पहिला, जसं बाबासाहेब आंबेडकरांची लाहोरची परिषद झाली नाही, बाबासाहेब आंबेडकरांना म्हटले की त्या भाषणामधले वेदाच्या संदर्भातले किंवा काही मुद्दे जे आहेत ते बदलण्याचा प्रयत्न करा. बाबासाहेब आंबेडकरांनी ते मान्य केलं नाही, म्हणजे परिषद संपली. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ते पुस्तक काय केलं, ते पुस्तक रूपाने बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केलं. ते पुस्तक एवढं गाजलं की ते अजरामर झालं. महात्मा गांधींनी त्या पुस्तकाला काउंटर केलं. महात्मा गांधींनी बाबासाहेब आंबेडकरांची अनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जाती निर्मूलनाच्या विषयावर महात्मा गांधींनी बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला आणि हरिजन साप्ताहिकामध्ये महात्मा गांधींनी लेख लिहिले. आता तुम्हाला जे 25 रुपयाचं पुस्तक मिळतंय बघा, महाराष्ट्र सरकारने जाती निर्मूलन हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, त्याच्यात महात्मा गांधीची भूमिकेचे पण त्याच्यामध्ये छापलेलं आहे. काय छापलेलं आहे ते बघा. बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती निर्मूलनाच्या भूमिकेला महात्मा गांधींनी जो विरोध केलेला आहे त्या भाषणाला म्हणजे बाबासाहेबांना ताबडतोब प्रत्येक गोष्टीला काउंटर महात्मा गांधींनी केला आणि आंबेडकर चळवळ आणि अस्पृश्यांची चळवळ उभीच राहू नये, ती आमच्याच पंखाखाली असली पाहिजे हा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर दुसरा महात्मा गांधींनी मोठा प्रयत्न कुठे केला, 1942 साली भारतामध्ये चलेजावची चळवळ झाली होती, त्याच वेळेस क्रिप्स कमिशन भारतामध्ये आलं. क्रिप्स कमिशन भारतामध्ये आलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 हे झाल्यानंतर ज्यावेळेस 37च्या निवडणुका भारतामध्ये प्रथम झाल्या त्यावेळेस या देशात राजकीय पक्ष निर्माण करावे लागले प्रत्येकाला आणि निवडणुका लढवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा राजकीय पक्ष कुठला निर्माण केला होता, तर स्वतंत्र मजूर पक्षाची बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केली होती आणि 37 सालच्या बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणुका लढल्या होत्या. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्षाचे कोण होते, राष्ट्रीय नेते होते. गांधींनी पुन्हा ह्या विषयाचा फायदा घेतला. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर क्रिप्स कमिशन समोर गेले आणि हे क्रिप्स कमिशन वर्ध्यामध्ये गांधीला सेवाग्राम आश्रमामध्ये भेटायला गेलं आणि तिथं गेल्यानंतर गांधींनी सांगितलं की या देशामध्ये अस्पृश्यांचे नेते आम्ही आहोत, या देशामध्ये अस्पृश्यांचे नेते आंबेडकर, अस्पृश्यांचे नेते नाही तर आंबेडकर कुणाचे, आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष आहे, आंबेडकर हे कुणाचे नेते आहेत, मजुरांचे नेते आहेत, आंबेडकर हे अस्पृश्यांचे नेते नाहीत.
जी गोलमेज परिषदेमध्ये गांधींनी भूमिका घेतली की आंबेडकर हे अस्पृश्यांचे नेते नाही. 42 साली पुन्हा महात्मा गांधी तीच भूमिका आहे. म्हणजे महात्मा गांधींच्या मनामध्ये आंबेडकरांच्या चळवळीबद्दलचा किती रोष आहे आणि आंबेडकर कसे त्या रोषाला पूर्णपणे काउंटर करत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी ताबडतोब बाबासाहेब आंबेडकरांना क्रिप्स कमिशननी सांगितलं की तुम्ही मजुरांचे नेते आहेत. महात्मा गांधी म्हणतात की आंबेडकर हे अस्पृश्यांचे या देशातले नेते नाहीत, आमचे आंबेडकर आम्ही सगळे नेतृत्व आहे. ऑन द स्पॉट बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली जो स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला होता तो बरखास्त केला आणि ताबडतोब त्या ठिकाणी शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला आणि हा माझा पक्ष आहे. आणि मग शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांनी क्रिप्स कमिशन समोर काय दिली होती, साक्ष दिली होती. एक मोठं राष्ट्रीय स्तरावरचं असणारं व्यक्तिमत्व, या देशातल्या सवर्णांचं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक मुवमेंटला काउंटर कसं करत होतं आणि बाबासाहेब आंबेडकर त्याच्यातून कसे पार होत होते हे आपण बारीकपणे अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे क्रिप्स कमिशन 1942 साली आंबेडकर हे अस्पृश्यांचे नेते नाहीत म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ऑन द स्पॉट ताबडतोब 1942 ला शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. दुसरी गोष्ट 1946 साली म्हणजे हा संघर्ष 1946 ला तर इरेलाच पेटला. तो एवढा मोठा संघर्ष इरेला पेटला की 1942 सालापासून स्वातंत्र्य देण्याची प्रक्रिया सगळी सुरू झाली आणि 1946 ला ब्रिटिशांनी निर्णय घेतला की आता तुमचं संविधान तुम्ही बनवा आणि त्यासाठी ठरलं की भारतामध्ये संविधान समिती बनवायची, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली बनवायची. आता कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली बनवायची म्हटल्यानंतर आपल्याही या देशातले जे हजारो किंवा कोट्यावधी अस्पृश्य यांचं पुन्हा प्रतिनिधित्व, जसं 1935 ब्रिटिशांनी बनवलेल्या संविधानामध्ये अस्पृश्यांच्या हक्काची तरतूद करण्यात यावी म्हणून बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेमध्ये अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेने बाबासाहेबांना पाठवलेलं होतं. आता पुन्हा तीच प्रक्रिया पुन्हा सुरू झाली की ते संविधान संपलं आणि दुसरं संविधान स्वातंत्र्य तुम्हाला देतो, तुमचं संविधान तुम्ही बनवा आणि तुमच्या देशातल्या लोकांची समिती बनवा. या समितीमध्ये जाण्याचा आंबेडकरांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये या समितीमध्ये येताच कामा नाही. देशाच्या कुठल्याही मतदारसंघामधून महात्मा गांधींनी, पंडित नेहरूंनी आणि सरदार वल्लभभाई पटेल ही जी सगळी प्रमुख मंडळी होती, या सगळ्या प्रमुख मंडळींनी ही सगळी जबाबदारी वल्लभभाई पटेल यांच्यावरती सोपवली आणि गांधी, नेहरू सगळ्या दिग्गजांनी सांगितलं ऍट एनी कॉस्ट डॉक्टर आंबेडकर हे संविधान सभेमध्ये निवडून आले नाही पाहिजे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला. सरदार जी काँग्रेसची जी बैठक बसली होती त्या बैठकीमध्ये जो प्रसंग सांगण्यात आलेला आहे आणि सरदार पटेलांना विचारलेलं आहे की आम्ही तुम्हाला जी जबाबदारी दिली होती की आंबेडकर या देशामध्ये घटना समितीवर कुठल्याही ठिकाणावर निवडून आले नाही पाहिजे, तुम्ही त्याचा बंदोबस्त काय केलेला आहे? त्याचं उत्तर सरदार वल्लभभाई पटेलनी दिले. ते रेकॉर्ड आहे अनेक पुस्तकामध्ये, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्या मीटिंग मध्ये सांगतात की वी हॅव क्लोज्ड द डोअर्स अँड विंडोज ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली. काय? वी हॅव क्लोज्ड द डोअर्स अँड विंडोज ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली. लेट अस सी हाऊ डॉक्टर आंबेडकर विल एंटर इन. याचा मराठीत अर्थ काय की आम्ही संविधान सभेचे दरवाजे, खिडक्या सर्व बंद केलेला आहे. आता पाहूया आंबेडकर कसे या संविधान सभेमध्ये एंटर करतात. किती मोठं बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये पावलं पावली चॅलेंज होतं. हे किती सर्वश्रेष्ठ चॅलेंज होतं. बाबासाहेब आंबेडकरांना आणि या देशातल्या कोट्यावधी अस्पृश्यांना जर त्यांचं प्रतिनिधित्व संविधान सभेमध्ये गेलं नाही तर प्रस्थापित जेवढं देतील तेवढ्यावरच पुढचं जीवन, पुन्हा स्वातंत्र्याचं जीवन सुद्धा जगावं लागणार होतं. त्यामुळे पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे महात्मा गांधींनी आणि काँग्रेसने फार मोठं हे केलं की नव्या संविधानामध्ये आंबेडकरांना कुठल्याही पद्धतीने आपण प्रवेश करू द्यायचा नाही. त्यामुळे सगळे दरवाजे बंद केले होते. अस्पृश्यांची, हिंदू सवर्णांची जी फळी होती ही महात्मा गांधींनी उभी केली होती. त्याचं नेतृत्व कोण होतं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, जमनालाल बजाज, पंडित मदन मोहन मालवीय ही भारतातली जी टॉप व स्टॉलवर्ट होती, ही फळी यांच्यावरती संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या चळवळीला काउंटर करण्यासाठी यांना सगळ्या स्ट्रॅटेजी सातत्याने ठरवायला सांगत होते. त्यांच्याबरोबर भारतातले जे अस्पृश्य पुढारी होते, हे जे काँग्रेस बरोबर काम करत होते, ते प्रत्येक प्रांतामध्ये होते. त्याच्यातला बिहारचे कोण होते? जगजीवन राम बाबासाहेब आंबेडकरांच्या काँग्रेसमधून बाबासाहेब आंबेडकरांच्या उभे होते. नागपूरवरून खांडेकर नावाचे ग्रस्त होते. त्यानंतर
पुण्यावरून राजभोज हे बाबासाहेबांच्या विरोधामध्ये होते. त्यानंतर मद्रास मधून MC राजा होते. नंतर विदर्भामधून गणेश अक्काजी गवई होते. नंतर दिवाणचंद्र होते. मुंबईमधून P बाळू होता, काजूरकर होते, देवरुखकर होते. म्हणजे महात्मा गांधींनी सवर्णांची एक फळी या एका बाजूला केली होती आणि प्रत्येक राज्यामध्ये जो अस्पृश्यांचं नेतृत्व निर्माण केलं होतं आणि हे संपूर्ण नेतृत्व सवर्णांचं आणि अस्पृश्यांचं हे दोन्ही मिळून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला काउंटर करत होते आणि त्यातून बाबासाहेब आंबेडकर मार्गक्रमण करीत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ख्रिश्चन, मुस्लिम, शीख लोकांची गांधीद्वारा त्याच्यामध्ये पुन्हा प्रत्येक राज्यातल्या अस्पृश्य समाजामध्ये, चांभार समाजामध्ये, मातंग समाजामध्ये, सर्व अस्पृश्य समाजामध्ये ही जी मंडळी आहेत सवर्णांचे पुढारी आणि अस्पृश्यांचे पुढारी मिळून इकडे बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराच्या परिषदा जशा होत होत्या, धर्मांतर आपण केलं पाहिजे म्हणून सांगितलं जात होतं, तशाच पद्धतीने महात्मा गांधींच्या ह्या टीम ज्या आहेत ह्या प्रत्येक जातीत जाऊन मोठमोठ्या परिषदा घेत होते आणि सांगत होते की डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतराच्या परिषदेमध्ये, मोहिमेमध्ये अस्पृश्य समाजाने सामील होता कामा नये. अस्पृश्य समाजाने डॉक्टर आंबेडकरांच्या बरोबर जाता कामा नये. अस्पृश्य समाजाने हिंदू धर्म सोडता कामा नये. हे जी मंडळी आहेत हे मंडळी सातत्याने मोठ्या प्रमाणावर प्रचार करत होती. तिसऱ्या बाजूला म्हणजे अस्पृश्य समाजामध्ये जाऊन तर सांगतच होते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर बाबासाहेबांच्याकडे शीख समाज येत होता, बाबासाहेबांच्याकडे ख्रिश्चन समाज येत होता, बाबासाहेबांच्याकडे मुस्लिम समाज येत होता. म्हणजे ह्या सगळ्या धर्माचे जे धर्मगुरू येऊन बाबासाहेबांना म्हणत होते की आमच्या धर्मामध्ये तुम्ही या म्हणून जे जे तिकडे जात होते त्या सगळ्यांना पुन्हा काँग्रेसचं नेतृत्व आणि गांधीजी बोलवून कानउघडणी करत होते की आमच्या अस्पृश्यांना तुम्ही तुमच्या धर्मामध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि तुम्ही जे आंबेडकरांकडे जाऊन आमच्या धर्मामध्ये या अशा पद्धतीने म्हणताय ही मुवमेंट तुम्ही बंद करा, ही मुवमेंट सुद्धा तुम्हाला चालवता येणार नाही. म्हणून त्यांचीही कानूड तिकडचेही दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न महात्मा गांधींच्या माध्यमातून होत होता. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नवीन चॅलेंज काय केलं होतं, जे 1935 सालापासून 2023 सालापर्यंत जे ब्लॅकमेलिंग आपल्याला होतंय ते ब्लॅकमेलिंग कुठल्या शब्दावरती होतंय की अस्पृश्यांना जे 1935च्या कायद्यामध्ये जे राजकीय हक्क दिले, पुणे कराराच्या माध्यमातून हक्क दिले, पुन्हा महात्मा गांधींच्या टीमने सुरुवात केली की जर तुम्ही धर्मांतर केलं तर तुम्हाला राजकीय हक्क किंवा ज्या का संविधानामध्ये सवलती आहेत त्या संविधानामधल्या सवलती मिळणार नाही असा प्रचार सुरू केला. आजही आपले समाज स्वतंत्र झाल्यानंतर नवीन संविधान आल्यानंतर सुद्धा आम्ही मुंबईमध्ये आलो त्यावेळेस जरी आपण दीक्षा घेतली तरी ती पहिली पिढी दुसरी पिढी सातत्याने बौद्ध लिहू नका हिंदू मारल्या, बौद्ध लिहू नका हिंदू मारल्या असाच प्रचार करत होतं. पण बौद्ध लिहा असा कुणीही प्रचार करताना आपल्याला दिसला नाही, कारण बौद्ध लिहा स्कॉलरशिप मिळेल, बौद्ध लिहा नोकरी मिळेल, नाही तर आपल्याला सवलती मिळणार नाहीत. अशाच पद्धतीने पण बाबासाहेब आंबेडकरांनी जी एस्टॅब्लिशमेंट केली धम्मदीक्षाची, याचा पुढचा प्रवास कसा करायचा याचा विचार मात्र या समाजाने एकत्र बसून आजपर्यंत कधीही केलेला नाही की बाबा ही क्रांती केली, ह्या क्रांतीत अडथळे कुठले आहेत, त्यांनी एकट्याने सगळे अडथळे पार करून इथपर्यंत आणलं. इथून पुढे जाण्यासाठी तुम्हाला राजकीय सवलतीला अडथळा आणत असेल तर तो कसा पार करायचा. पण बौद्ध म्हणून तुम्ही तुमचं अस्तित्व ठेवून तो अडथळा पार केला, महार म्हणूनच तुम्ही राहिला, तर मग तुम्ही काहीच केलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे ते वरचे शब्द आठवा. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना राजकीय सवलती मिळणार नाहीत, जमिनी काढून घेतल्या, सामाजिक आर्थिक बहिष्कार टाकले, तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे अस्पृश्य समाज जातोयच. मग काय करायला पाहिजे, मग सांगितलं की यांच्या आपल्याला सवलती देता येणार नाही. मग सांगितलं की हिंदू देवता आणि ग्रंथ न मानणारे हे सवलतीला अपात्र असतील, धर्मांतर केल्यास तुमचे हक्क आम्ही सगळे नष्ट करू, अशा पद्धतीनं ब्लॅकमेलिंग तेव्हापासून ते आजपर्यंत संपूर्ण ब्लॅकमेलिंग चालू आहे. यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी 25 जुलै आणि 1 ऑगस्ट 1935 साली बाबासाहेब आंबेडकर 36 साली यावरती काय केलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे की आपल्या राजकीय ज्या सवलती आहेत त्या जातील की नाही. आणि अतिशय सुंदर बाबासाहेब म्हणजे कोणाची हिंमत नाही म्हणे, त्यांनी कितीही तुम्हाला धमक्या देऊ द्या पण तुमच्या सवलती अजिबात जाणार नाही. आणि त्या टेक्निकली आणि कायदेशीर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतामध्ये पुन्हा लेख लिहून स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्या स्पष्टीकरण बाबासाहेब म्हणतात की या देशामध्ये हिंदू धर्म कोणी स्थापन केला, या देशामध्ये हिंदू म्हणजे कोण, या देशामध्ये हिंदू नावाची कुठली गोष्ट आहे का,
अरे या देशामध्ये हिंदू या शब्दाची व्याख्याच केली नसेल तर आपण हिंदू धर्म सोडलाय किंवा हिंदू धर्म सोडलाय, हिंदू कोण आहे आणि हिंदू कोण नाही असं जर ठरवलंच नाही तर हिंदू धर्म सोडल्यानंतर तुमच्या सवलती जाण्याचा प्रश्न येतोच कुठे, कारण त्याची व्याख्या कुठेही केलेली नाहीच आहे, कागदोपत्री त्याची व्याख्याच नाही. त्या 1935 संविधान आहे त्याच्यामध्ये हिंदूची कुठल्याही प्रकारची व्याख्या केलेली नसल्यामुळे तुमच्या सवलती कुणालाही काढून घेता येणार नाही. 1935च्या अंकामध्ये पहिलं परिशिष्ट आहे, त्याच्यात कलम 26 आहे आणि तिथे म्हटलेलं, तिथं शब्द काय वापरलेला आहे, शेड्यूल कास्ट शब्द वापरला. तिथं दलित शब्द वापरला नाही, अस्पृश्य शब्द वापरला नाही, डिप्रेस शब्द वापरला नाही, हिंदू धर्मातल्या जाती असा सुद्धा शब्द वापरलेला नाही. त्यामुळे तुमच्या सवलती काढून कुणाला घेण्याचा प्रश्न येतो का? ते कितीही म्हटले तरी तुमच्या सवलती काढून घेऊ शकत नाहीत. कायदेशीर तुमच्या सवलती काढून घेता येणार नाही. पुन्हा म्हटलं सामान्य मतदार म्हणजे ज्याला संयुक्त मतदारसंघ. आता हा जो संयुक्त मतदारसंघ आणि स्वतंत्र मतदारसंघ याच्यातला फरक समजून घ्या. संयुक्त मतदारसंघ म्हणजे सर्वच घटकांचा, या देशात जेवढे घटक असतील त्या सर्व घटकांचा एक संयुक्त मतदारसंघ, त्याला सामान्य मतदार म्हणा किंवा संयुक्त मतदारसंघ म्हणा. आणि दुसरा स्वतंत्र मतदारसंघ. स्वतंत्र मतदारसंघ कसा झाला तर हे ज्या संयुक्त मतदारसंघात या देशात जेवढे घटक आहेत त्याच्यातले काही घटक बाजूला काढून त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला. तो कुणाला दिला? एक मुस्लिमांना दिला, दुसरा ख्रिश्चनांना दिला आणि तिसरा पंजाबमध्ये शिखांना दिला. या तीनच लोकांना फक्त स्वतंत्र मतदारसंघ काय झाले 1935च्या कायद्याने मिळालेला आहे. हे तीन घटक सोडले तर बाकीचे सगळे कोण आहेत? एकत्रच आहेत संयुक्त मतदार. ह्याच्यामध्ये हा हिंदूचा मतदारसंघ आहे असं कुठे म्हणू शकतं का कोणी? ह्याच्यामध्ये बौद्ध येतो, याच्यामध्ये जैन येतो, याच्यामध्ये पारशी येतो, याच्यामध्ये यहूदी येतो, याच्यामध्ये वेगवेगळे धर्म अँग्लो इंडियन सगळेच येतात ना. त्यामुळे हा जो संयुक्त मतदारसंघ आहे हा संयुक्त मतदारसंघ जनरल आहे, सर्वसाधारण मतदारसंघ आहे, तो हिंदूंचा नाही. परंतु यांनी भासवण्याचा काय प्रयत्न केला की हा हिंदूचा नाही, फक्त मुस्लिमांना स्वतंत्र दिलं, ख्रिश्चनांना स्वतंत्र दिलं आणि पंजाबमध्ये शिखांना स्वतंत्र दिलं. बाकी सर्वांच्यासाठी एकच आहे, त्याच्यातला आम्ही पण त्याच्यातला एक घटक आहे, त्याच्यामुळे हा हिंदूंचा आहे असं होत नाही. त्यामुळे स्वतंत्र मतदारसंघ आणि संयुक्त मतदारसंघ बाबासाहेब म्हणतात की सामान्य किंवा संयुक्त मतदारसंघ सर्वांचा आहे. सामान्य मतदारसंघातून स्वतंत्र मतदारसंघ बाजूला काढले, तीन लोकांच्यासाठी केले. तर ख्रिश्चन, इस्लाम, शीख या तिघांना स्वतंत्र मतदारसंघ दिलेले आहेत. अस्पृश्य जागा हिंदूच्या नाही, त्याच्यामुळे ज्या काही आपल्याला अस्पृश्याच्या खोडी करारातून मिळाल्या, ज्या संयुक्त मतदारसंघात आजही आपल्याला जागा मिळाल्या त्या काही हिंदूंच्या वाट्याच्या नाहीत. आजही तुम्ही राखीव जागांचा मतदारसंघ बघितला तर ज्या विभागामध्ये 50% जास्त अस्पृश्यांची म्हणजे आजच्या अनुसूचित जातीची लोकसंख्या असेल तोच मतदारसंघ राखीव करण्यात येतो. मग त्या हिंदूंच्या जागा आहेत असं म्हणता येईल का त्याला? आमचाही वाटा त्यामध्ये अधिकृतपणे आहेत. राखीव जागाची पात्रता काय आहे आजही लक्षात ठेवा ना. आपल्या समाजाने त्यावेळेस पण बाबासाहेबांनी स्पष्ट केलं, राखीव जागाची पात्रता धर्म आहे का? राखीव जागाची पात्रता काय आहे? जाती आहेत. त्यामुळे जाती आणि वाड्यानुसार तुम्हाला दिलेलं आहे. सवलती कुणाला दिल्या? अस्पृश्यांना दिल्या. अस्पृश्यातल्या आपल्या कुणाला दिल्या? महार जातीला सवलती दिलेल्या आहेत. इथं तुम्ही कुठला धर्म घेतला याला सवलती आहेत का? त्यामुळे धर्म घेतला काही ना घेतला काही सवलती कोणाला आहेत? जातीला आहेत. जी जातीची यादी संविधानामध्ये आहे ती यादी तुमची, त्या जातीचे तुम्ही असाल तरच तुम्हाला सवलती मिळणार आहेत. धर्म हा सवलतींचा निकष अजिबात नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जनतामधून आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये ही भूमिका जाहीर केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात या देशातल्या सगळ्या वर्तमानपत्रातून भूमिका आल्या होत्या की सवलती जातील, सवलती जातील. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्पष्टीकरणानंतर सगळ्या वर्तमानपत्रांनी मान्य केलं की आंबेडकरांची जी भूमिका आहे त्या भूमिकेनुसार सवलती कोणालाही काढून घेता येणार नाहीत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं, म्हणजे ह्या ज्या सगळ्या नुसता हिंदू धर्म स्वीकारला नसेल, आता कुठलाच धर्म स्वीकारला नाही त्यावेळेची ही सगळी भूमिका आहे. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणले पर धर्मात गेले, आपण आता कुठला तरी धर्म स्वीकारला तर सवलती जातील का? त्यावेळेस म्हटले की इस्लाम आणि ख्रिस्त धर्म स्वीकारला तर सवलती मात्र जातील, कारण हे दोन धर्म जे आपल्या देशातले हे दोन धर्म नाहीत आणि त्यांना स्वतंत्र सगळं दिलेलं आहे. बाकीच्या सगळ्यांना सगळं काय आहे? सारखेच आहे. त्यामुळे हे दोन धर्म तुम्ही सोडला आणि पंजाबमध्ये शीख समाज सोडला तर बाकी सगळं सारखंच आहे. त्याच्यामुळे जरी आपण हे दोन धर्म सोडून दुसरा कुठलाही धर्म स्वीकारला तरी सवलती जाणार नाही. तुम्ही जैन धर्म, पारशी धर्म, बौद्ध धर्म स्वीकारला तरी तुमच्या सवलती जाणार नाही. फक्त इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर मात्र तुमच्या सवलती जातील असं बाबासाहेब आंबेडकर, बौद्ध, जैन, पारशी हा स्वीकारला तर तुमच्या सवलती जाणार नाही. परंतु त्या हिंदूंची मानसिकता
अस्पृश्यांना कायमस्वरूपी आपलं गुलाम ठेवण्याचीच पूर्वीपासून आजपर्यंत आणि भविष्यात ही कायमस्वरूपी ही मानसिकता राहणार आहे. बाबासाहेब आंबेडकर स्पष्टीकरण देतात, जमिनी बरोबर तिची कागदपत्र व तिच्या सवलती. म्हणजे जर एखादी जमीन असेल तर त्या जमिनीचे करार मदार कागदपत्र असतील तर जमिनी बरोबरच जाणार, त्या जमिनीपासून वेगळं नाही होणार. तसंच बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्य जिथे जातील तिथे त्यांचे प्रश्न आणि त्या सवलती तशाच तिकडे जातील. कुणालाही काढून घेण्याचा अधिकार तो पोचू शकत नाही, ही नैसर्गिक गोष्ट आहे. म्हणून बाबासाहेब शेवटचा इशारा देतात, मी या पार्श्वभूमीवर अस्पृश्यांना सांगितलेलं आहे की यापुढे हिंदू आणि हिंदू धर्म यांच्याशी आपला कुठलाही संबंध ठेवायचा नाही, असा मी अधिकृतपणे जाहीर सल्ला अस्पृश्यांना दिलेला आहे. इथपर्यंत आपण पाहिल्यानंतर पुणे कराराबद्दल भूमिका काय होती, तर पुणे करार रद्द झाला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांची सातत्याने होती. पुणे येथे 1946 साली सत्याग्रह सुरू केला होता लोकांनी, विशेषतः तरुणांनी, की पुणे करार रद्द झाला पाहिजे, स्वतंत्र मतदारसंघ आम्हाला पुन्हा मिळाले पाहिजेत. तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी 21 जुलै 1947 ला जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सत्याग्रहाच्या वेळेस तिथे भाषण केलं. बाबासाहेब पण म्हटले की कुठल्याही परिस्थितीत पुणे करार हा रद्द झालाच पाहिजे, कारण नवीन संविधान येतंय तर त्या संविधानामध्ये तो करार असता कामा नये. आणि स्वतंत्र मतदारसंघाची मागणी बाबासाहेबांची होती, ती फक्त प्राणांतिक उपोषणाच्या पोटी कॉम्प्रोमाइज केलेली बाबासाहेब आंबेडकरांची मागणी होती. आता सर्वात हा शेवटचा मुद्दा आहे, हा किती महत्वाचा आहे आजच्या कालखंडामध्ये ते मी सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांना आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये अस्पृश्यांना किंवा आदिवासींना सर्वांना संविधानामध्ये सवलती दिलेल्या असं म्हणतात. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये नेमकं संविधानामध्ये काय हवं होतं आणि ते संविधानामध्ये आलेलं आहे की नाही याचा मात्र कुणीही विचार करत नाही. ते कुठे मिळतं, बाबासाहेब आंबेडकरांना काय हवं होतं आणि काय नको होतं ते. 1946 साली ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामध्ये येण्यासाठी पूर्णपणे प्रवेश बंदी केली होती, त्यांची फुल्डिंग लावली होती, त्यावेळेस संपूर्ण देशातला अस्पृश्य समाज हा चिंताग्रस्त झाला होता की आता आपलं प्रतिनिधित्व संविधान सभेत नाही. मग त्यावेळेस हे कन्फर्म झालं की आता आपलं प्रतिनिधित्व नाही. अखिल भारतीय अस्पृश्य परिषद भरली. त्या अस्पृश्य परिषदेमध्ये पुन्हा जसं अखिल भारतीय परिषद 1935च्या गोलमेजच्या परिषदेच्या वेळेस भरून बाबासाहेबांना सांगितलं आणि बाबासाहेबांनी प्रतिनिधित्व, तसंच 1946 ला निर्माण होणारी जी संविधान सभा आहे, या संविधान सभेमध्ये आपल्याला आता जाता येत नाही, तर मग आपण त्या संविधान सभेला अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये आपल्याला काय पाहिजे त्या मागण्यांचा खलिता आपल्याला सादर करायला पाहिजे. आणि ती जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांच्यावर सोपवली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेला अनुसूचित जाती जमाती आणि संस्थानामध्ये कशा पद्धतीने आम्हाला सवलती मिळाल्या पाहिजेत यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मेमोरंडम सादर केला. तो मेमोरंडम 15 मार्च 1947 ला बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित पुस्तक रूपाने प्रकाशित केलेला आहे. त्या पुस्तकाचं नाव काय आहे, त्या पुस्तकाचं नाव इंग्रजीमध्ये काय आहे, स्टेट्स अँड मायनॉरिटीज असं त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि हे संस्थाने आणि अल्पसंख्य समाज, आता स्टेट्स अँड मायनॉरिटीज या शब्दाचा अर्थ काय आहे कोणी सांगू शकतं का, की किती सोपा आहे स्टेट्स अँड मायनॉरिटी या शब्दाचा अर्थ. स्टेट म्हणजे काय, स्टेट म्हणजे राज्य आणि मायनॉरिटीज म्हणजे अल्पसंख्याक. हा संपूर्णपणे त्या कालखंडामधला अर्थ चुकीचा आहे. स्टेट्स त्या कालखंडामध्ये स्टेट म्हणजे संस्थान आणि प्रॉव्हिन्स, राज्याला ब्रिटिश कालखंडामध्ये राज्याला प्रॉव्हिन्स म्हणत होते आणि स्टेट म्हणजे संस्थानाला, ब्रिटिश संस्थानांना स्टेट्स म्हणत होते आणि 600च्या वर संस्थानं होती. या संस्थानांना भारतामध्ये समाविष्ट करून कसं घ्यायचं, संविधानामध्ये कसं समाविष्ट करून घ्यायचं याचा बाबासाहेब आंबेडकरांचा सखोल अभ्यास होता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संस्थानं कशी समाविष्ट करून घेता येतील संविधानामध्ये आणि अनुसूचित जाती जमातीला संविधानामध्ये कुठल्या तरतुदी करून देता येतील या 2 मुद्द्यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी मेमोरंडम सादर केलेलं होतं. आजही आपला सगळा समाज स्टेट्स अँड मायनॉरिटी या शब्दाचा ट्रान्सलेट पुस्तकाचं शीर्षक केलंय राज्य आणि अल्पसंख्याक. जर वरचं टायटलच तुमचं चुकलं असेल तर आतलं तुम्हाला काहीच समजलं नाही किंवा तुम्ही ते न वाचलंच नाही पुस्तक, असाच त्याचा अर्थ होतो. स्टेट्स अँड मायनॉरिटीज याचा मराठीमध्ये अधिकृतपणे अर्थ आहे
की संस्थान आणि अल्पसंख्याक समाज अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो. राज्य आणि अल्पसंख्याक असा अर्थ अधिकृतपणे होत नाही, कारण त्या कालखंडात ब्रिटिश राज्याला प्रॉव्हिन्स म्हणत होते आणि संस्थानांना स्टेट्स म्हणत होते. त्या संस्थानांच्या विषयावरती आणि अल्पसंख्याकांच्या विषयावरती संविधानामध्ये नेमकं काय असलं पाहिजे या तरतुदीचा मेमोरंडम बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलेला आहे. इंग्रजीमध्ये स्टेट्स अँड मायनॉरिटी, मराठीत त्याचा संस्थान आणि अल्पसंख्याक समाज असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे पुस्तकात 2 अनुच्छेद दिलेले आहेत, संस्थान आणि अल्पसंख्याक व अस्पृश्य समाजात. याच्यामध्ये पहिली मागणी बाबासाहेब आंबेडकरांनी काय केली? पुणे करार नव्या संविधानात आला नाही पाहिजे. पुणे करार नव्या संविधानामध्ये समाविष्ट होता कामा नये. आता सर्व आंबेडकरी अनुयायांनी याच्यावरती चिंतन केलं पाहिजे की नव्या संविधानामध्ये जर पुणे कराराचे जर मुद्दे आले असतील तर बाबासाहेब आंबेडकरांना ते मुद्दे मान्य असू शकतात का? कारण बाबासाहेब आंबेडकर म्हटले की पुणे करार आला नाही पाहिजे, तो रद्द झाला पाहिजे. जर आला असेल तर तिथं मेजॉरिटीचा प्रश्न आहे. बाबासाहेब आंबेडकर एकटेच होते. बाबासाहेब आंबेडकर एकटेच होते संविधान सभेमध्ये. त्यानंतर पुणे करार रद्द करावा बाबासाहेब आंबेडकरांचं त्यामध्ये म्हणतात. अनुसूचित जातीला संरक्षण अधिकृतपणे तुम्ही काय काय तरतुदी द्याल? तर विधिमंडळात आम्हाला प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालं पाहिजे. पुणे करारातील निवडणूक पद्धती नष्ट करून विभक्त मतदारसंघ निर्माण करावे. स्पष्टपणे बाबासाहेबांची मागणी आहे की संयुक्त मतदारसंघ रद्द करा आणि नवीन संविधानामध्ये स्वतंत्र मतदारसंघ तुम्ही अस्पृश्य अनुसूचित जातीसाठी निर्माण करा. ही बाबासाहेब आंबेडकरांची मागणी नवीन संविधानामध्ये आली पाहिजे अशी आहे की नाही? आली का ती? 35चा संयुक्त मतदारसंघच 50च्या संविधानामध्ये आलेला आहे. त्यामुळे ही बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याला बाबासाहेब आंबेडकरांचं मनापासून समर्थन असू शकतं का? त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामध्ये काय पाहिजे आणि काय नको होतं अस्पृश्यांच्या संदर्भात, त्याच्यासाठी हा मेमोरंडम वाचा, त्याच्यातलं एक एक अक्षर. त्यामुळे ब्लाइंड स्टेटमेंट नुसती करून उपयोग नाही की बाबासाहेबांना काय पाहिजे होतं आणि काय होऊ शकलं नाही, काय येऊ शकलं नाही, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे विधिमंडळात पुणे करारातील प्रौढ मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, इथे पण आम्हाला अधिकार पूर्णपणे मिळाले पाहिजेत. मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. मंत्रिमंडळामध्ये सुद्धा रिझर्वेशन असलं पाहिजे. उच्च शिक्षणासाठी तरतुदी करायला पाहिजे. सर्वात महत्वाचा आपल्या अस्पृश्यांच्या आयुष्यातला जो मुद्दा आहे तो हा मुद्दा आहे सेटलमेंट कमिशन, वसाहत आयोग. गेल्या महिन्यामध्ये नांदेडमध्ये प्रसंग घडला. किती मोठा प्रसंग घडला? आपल्या मुलाला मारून त्याचं पोट फाडण्यात आलं. हे कोणी बाबासाहेबांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अनुसूचित जाती जमातीवरचे अन्याय कमी झालेत का? जर तुम्ही दरवर्षी पार्लमेंटमध्ये SC/ST कमिशनचा जर अहवाल पाहिला तर त्या अहवालातली 1-2 पाने वाचू शकाल, पुढचं वाचू शकत नाही. कारण या देशातल्या अनुसूचित जाती जमातीवरती मिनिटाला बलात्कार होतात, घरं जाळली जातात, नग्न दिंडी काढल्या जातात. तुम्ही SC/ST कमिशनचे रिपोर्ट परिपूर्ण वाचा. SC/STचे 120 पेक्षा खासदार असले तरी ते रिपोर्ट वाचल्यानंतर या देशामध्ये SC/STची परिस्थिती नेमकी काय आहे ती समजून येईल. बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं, स्पष्टीकरण होतं की माझ्या पूर्वी अस्पृश्यावर अन्याय होत होते, माझ्या कालखंडामध्येही अस्पृश्याच्या वरती अन्याय होतच आहे आणि माझ्याही नंतर या देशातल्या अस्पृश्याच्या वरती अन्याय अत्याचार होतच राहतील. याच्यावरती परमनंट उपाय जर काय असेल तर तो परमनंट उपाय संविधानामध्येच असणं अतिशय आवश्यक आहे. कायद्याने तो असणं आवश्यक आहे. कारण या देशामधली मी सांगितलं की हिंदूंची भावना तुमच्याकडे बघण्याची, तुम्हाला गुलाम म्हणूनच बघण्याची भावना आहे. तुमच्याकडे हिंद म्हणूनच बघण्याची भावना आहे. तुमच्यावर अन्याय अत्याचार कधी होतात? तुम्ही चांगली कपडे घातले तर तुमच्यावर अन्याय अत्याचार होतात. तुम्ही चांगलं खाल्लं तर तुमच्यावर अन्याय अत्याचार होतात. तुम्ही चांगलं जीवन जगायला लागला तर तुमच्यावर आजही अन्याय अत्याचार होतात. तेव्हाच्या भावनेमध्ये आणि आजच्या भावनेमध्ये काय बदल झालाय का? हिंदू धर्म जिवंत आहे तोपर्यंत या भावनेमध्ये कधीही बदल होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही हिंदूंच्या एरियामध्ये जर राहिला तर या सगळ्या प्रसंगाला, अन्याय अत्याचाराला सामोरं तुम्हाला जावं लागणार. अन्याय अत्याचार अस्पृश्याच्यावरले कधी संपणार नाही. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर म्हटले की स्वतंत्र वसाहती त्यांच्या निर्माण झाल्या पाहिजेत, वसाहत आयोग निर्माण झाला पाहिजे, सेटलमेंट कमिशन निर्माण झालं पाहिजे.
जे नव्या संविधानामध्ये समाविष्ट झालं पाहिजे, ही बाबासाहेब आंबेडकरांची मागणी आहे. नवीन संविधानामध्ये वसाहत आयोग निर्माण झाला पाहिजे, सेटलमेंट कमिशन झालं पाहिजे. हे सेटलमेंट कमिशन जे काय करेल, तर हे सेटलमेंट कमिशन ज्या वहिवाटीखाली जमीन नसतील त्या सगळ्या जमिनी काय करेल, सेटलमेंट कमिशन आपल्या ताब्यात घेईल, त्या जमिनी विकत घेईल आणि तिथे अनुसूचित जातीच्या स्वतंत्र वसाहती स्थापन केल्या जातील. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीची किंवा आपल्या समाजाची स्वतंत्र वसाहत बघायची असेल तर तुम्ही साताऱ्याच्या बाजूला सिद्धार्थ नावाचं गाव आहे, त्या सिद्धार्थ नावाच्या गावामध्ये जाऊन बघा. सगळे फक्त आपलेच लोक आहेत. तिथे आजूबाजूच्या 22 गावातले लोक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी पुनर्वसन आपलं करून घेतलंय आणि आपलं स्वतःचं गाव निर्माण करून घेतलंय. असं गाव निर्माण झालं तरच तुमचे परमनंट काय होतात उपाय. मी जाहीरपणे माझ्या आयुष्यामध्ये 40-50 वर्ष भाषण करतो. मी प्रत्येक वेळी सांगितलं की आपल्या समाजावरती आणि या देशातल्या अनुसूचित जाती जमातीवरती जे अन्याय अत्याचार होतात, या अन्याय अत्याचाराचा परमनंट उपाय काय असेल तर तुम्हाला तुमचे पुनर्वसन करून स्वतंत्र गाव निर्माण करायला पाहिजेत. किंवा दुसरा बाबासाहेब आंबेडकर सांगतात की नाही तसं जमलं तर आजूबाजूच्या शहरामध्ये जाऊन कळपाने ग्रुपमध्ये राहा. याच्यापेक्षा दुसरा तिसरा परमनंट उपाय काही नाही. आणि हे दोन उपाय तुम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत या देशामध्ये खेड्यापाड्यामधल्या आपल्या आया बहिणींच्या वरती, आपल्या समाजावरती अन्याय अत्याचार कायमस्वरूपी काय होतच राहणार. तुम्ही थांबवू शकत नाही का? ती भावना तुम्ही संपवू शकता का? ती हीन भावना तुम्ही संपवू शकता का? आधी ही संपलेली दिसते का ती भावना? ती भावनाच नष्ट करायची असेल तर आपलं स्वतंत्र वसाहती निर्माण झाल्या पाहिजेत आणि हे संविधानात तरतूद त्याची झाली पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी केली होती दरवर्षी या आयोगाला 5 कोटी रुपये दिले पाहिजेत आणि या पैशामध्ये जमिनी विकत घेऊन पुन्हा त्यांच्या वसाहतीत कुठेही जमीन घेण्याचा त्यांना अधिकार असला पाहिजे. सरकारने सगळं याच्या संदर्भात कायदे करायला, प्रत्येक राज्यामध्ये कायद्याची तरतूद करायला पाहिजे, त्यांच्यासाठी संरक्षणाची तरतूद करायला पाहिजे आणि जी संस्थानं आहेत त्या संस्थानामध्ये सुद्धा अनुसूचित जातींना पूर्णपणे संरक्षण दिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची ही मागणी भारतीय संविधानामध्ये समाविष्ट झालेली दिसते का आपल्याला? ही मागणी संविधानामध्ये समाविष्ट झाली नाही. त्यामुळे अत्याचार झाला की आपण आंदोलन करतोय. मी सातत्याने प्रत्येक स्टेजवरून सांगितलं की परमनंट उपायाचा आपण विचार केला पाहिजे. तात्पुरता आपण फक्त काहीतरी तो अत्याचार की तेवढं पुरतं त्याला दिलं की मग आपण पुन्हा अत्याचार करायला मोकळे. जसा 1955 ला जो कायदा निर्माण झाला, पहिला कायदा आर्टिकल 17 भारतीय संविधानामध्ये आहे, अनटचेबिलिटी अबोल्युशन म्हणजे अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी. त्याच्यातला कायदा 1955 साली झाला. त्या 1955 सालीला कायदा होता की सिव्हिल राईट्सचा कायदा होता. म्हणजे 500 रुपये दंड, अस्पृश्यावर अन्याय केला आणि पकडलं तर 500 रुपये दंड केला की प्रस्थापिताला सोडून द्यायचं. त्यानंतर त्याच्यात बदल केला 75 साली, तर त्याच्यात पैशाचीच होते की पैसे भरायचे आणि दंड भरायचा आणि सोडून दिलं जायचं. 1989 साली तिसऱ्या वेळी या कायद्यामध्ये झालं आणि प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी ऍक्ट झाला याच्या काळात, व्हीपी सिंगांच्या काळात. आणि त्यावेळेस सांगितलं की जामीन सुद्धा मिळणार नाही. त्यावेळेस तो अॅट्रॉसिटी कायदा कडक झालेला आहे. पण कितीही कडक झाला तरी अन्याय अत्याचार थांबलेले आहेत का? अन्याय अत्याचार थांबलेले नाही. मानसिकता नष्ट होणार नाही तर अन्याय अत्याचार थांबणार नाही. त्यामुळे ही जी संरक्षणाची बाजू आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. हा मुद्दा बाबासाहेब परांचा अन्वयार्थ सांगितलाय. अस्पृश्य हे अल्पसंख्याक. आपल्या समाजामध्ये अनेक लोक आहेत की आपल्याला अल्पसंख्याक म्हणून घेऊ इच्छित नाहीत, अल्पसंख्याक म्हणून घेऊ इच्छित नाहीत. पण बाबासाहेब 35 साली काय सांगतात की अस्पृश्य हा समाज अल्पसंख्याक समाज म्हणून त्याला मान्यता दिली पाहिजे. आणि अल्पसंख्याक कोणाला म्हणायचं याचेही स्पष्टीकरण बाबासाहेब देतात की हिंदू आणि आम्ही, त्यांचं जीवन आमचं जीवन सेम आहे का? त्यांच्या जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये फरक आहे. तसा मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, प्रत्येकाची जी जीवन पद्धती आहे ती जीवन पद्धती वेगळी आहे म्हणून ते अल्पसंख्याक आहेत ना त्या जीवन पद्धतीचे. तसाही अस्पृश्यांचं जे जीवन पद्धती आहे ती तुमच्यापेक्षा वेगळी असल्यामुळे हा जो वर्ग आहे या वर्गाला गावाच्या बाहेर ठेवलंय. या वर्गाची तुमचं कसलंही ना धार्मिक संबंध आहे, ना तात्विक संबंध आहे, ना सामाजिक संबंध आहे, कल्चरल संबंध आहे. त्यामुळे तुम्ही आणि आम्ही वेगळे आहे. आम्हाला स्वतंत्रपणे अल्पसंख्याक म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. म्हणून 1935च्या कायद्यात अल्पसंख्याकाचा अन्वयार्थ नवीन संविधानामध्ये काय आला पाहिजे बाबासाहेबांचा, की नवीन संविधानामध्ये अल्पसंख्याकाचा 1935च्या कायद्यानुसार अनुसूचित जात हे अल्पसंख्याक आहे, की तसाच 1950 मध्ये पण त्याला अल्पसंख्याक म्हणूनच मान्यता
दिली पाहिजे. अस्पृश्य, हे बघा किती महत्वाचं आहे. अस्पृश्य स्थलांतर करतात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेला तरी अस्पृश्याची जी मूळची जात आहे ती भारताच्या कुठल्याही राज्यात गेली तरी तिला अस्पृश्य म्हणून मान्यता दिली पाहिजे. ही बाबासाहेब आंबेडकरांची मागणी होती भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्याची. ही मागणी मान्य झालेली नाही आणि महाराष्ट्रातल्या महाराला उत्तर प्रदेशामध्ये सवलती नाहीत आणि उत्तर प्रदेशातल्या चांभाराला महाराष्ट्रामध्ये सवलती नाहीत. म्हणजे ज्या त्या राज्यातल्या अनुसूचित जातीला ज्या त्या राज्यातच सवलती आहेत, पण एका राज्यातल्या अनुसूचित जातीला दुसऱ्या राज्यामध्ये अनुसूचित जात म्हणून मान्यता मिळत नाही. बाबासाहेब म्हटलं की स्थलांतर केलं तरी ते कुठल्याही देशाच्या कानाकोपऱ्यात गेली तरी त्या अस्पृश्य जातीला संपूर्ण देशभर मान्यता मिळाली पाहिजे संविधानात. परंतु ती मागणी मान्य बाबासाहेब आंबेडकरांची होऊ शकली नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष झाल्यानंतर ऍडवायझरी कमिटीच्या माध्यमातून अल्पसंख्याकांचा ग्रुप आणि तो ठराव ठेवला समितीसमोर. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, जैन आणि पुन्हा बाबासाहेबांनी शब्द अस्पृश्य केला. पुन्हा ते समितीमध्ये चर्चेला आल्यानंतर हा शब्द कसा काय ऍड झाला म्हणून बाबासाहेबांना विरोध करण्यात आला आणि अस्पृश्य हिंदू धर्माचा घटक आहे, याला अल्पसंख्याकांची मान्यता देता कामा नये. त्यामुळे बाबासाहेबच्या संविधानाचे आर्किटेक्ट आहेत, तिथे पुन्हा त्यांनी प्रयत्न केला की अस्पृश्यांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता मिळावी. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे जे डिबेट्स आहेत त्याच्यामध्ये हे अधिकृत आहे. मी तुम्हाला प्रत्येक शब्द सांगतोय, त्या प्रत्येकाचा प्रूफ आहे म्हणून इथं फक्त पॉवर पॉईंट केलेत, पण याच्यातली कुठलीही गोष्ट माझ्या मनाची अजिबात नाही, ती पुराव्या निशी आहे. ऍडवायझरी कमिटी होती कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची, त्याच्यामध्ये यादी केली होती. त्या यादीत बाबासाहेबांनी नाव टाकलं अस्पृश्य अल्पसंख्याक, ते काढून टाकलं की यांना राखीव जागा दिल्यात आणि हिंदू धर्माचा भाग आहे म्हणून. आता बघा काय केलेलं आहे. अनुच्छेद 25 भारतीय संविधानातला अनुच्छेद 25 काय म्हणतो? अनुच्छेद 25 मधला दुसऱ्या ह्याच्यातला जो खंड आहे तो म्हणतो की जैन, बौद्ध आणि शीख यांना हिंदू धर्मामध्ये जे कायदे बनवतील तेच यांना लागू करण्यात येतील. अनुच्छेद 341 काय म्हणतो की 341 प्रमाणे संपूर्ण या देशातल्या अनुसूचित जातींची यादी मान्य करण्यात आली. 340 ओबीसीसाठी, 341 अनुसूचित जातीसाठी, 342 अनुसूचित जमातीसाठी. 341 मध्ये अनुसूचित जातीची यादी केलेली आहे. आता बघा, आपण धर्मांतर केलं आणि बौद्ध झालो. आता बौद्ध आपण झालो, बौद्ध तुम्ही झाला तरी आर्टिकल 25 प्रमाणे आपल्याला हिंदू कायदेच लागू होतील आणि महार तुम्ही राहिला तरी महारांची अस्पृश्यांच्या जाती ह्या हिंदू धर्मातल्याच जाती आहेत. तुम्ही महार व्हा किंवा तुम्ही बौद्ध असा, पण तुम्ही कोण आहात? हिंदू धर्माचा घटक किंवा पोटभाग आहात, हे अधिकृतपणे आहे. आणि म्हणून आपण म्हणतोय की आम्हाला आमचं कायदेशीर अस्तित्व स्वतंत्र झालं पाहिजे, आम्हाला विहार कायदा स्वतंत्र पाहिजे, आम्हाला कौटुंबिक कायदे स्वतंत्र पाहिजेत. का आम्हाला पाहिजेत? या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा, बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर सुद्धा बौद्ध हे धर्माने, बौद्ध आणि कायद्याने हिंदूच राहणार का? तर कायद्याने हिंदू आणि धर्माने बौद्ध हे अस्तित्व, संविधानिक अस्तित्व या देशातल्या बौद्धांना कसं काही मान्य होऊ शकतं? आम्हाला तरी ते अजिबात मान्य होऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे पुणे कराराचे दुष्परिणाम, अस्पृश्यांचे खरे बघा, पुणे कराराचे दुष्परिणाम काय झाले? शेवटचा मुद्दा, अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी निवडले नाही. आजही तेच होत आहे. आजही संयुक्त मतदारसंघाच्या माध्यमातून पुणे करारापासून जे सुरुवात झाली ते इथपर्यंत झालं. बाबासाहेब आंबेडकरांना पुणे करार कधीच मान्य नव्हता, त्यामुळे संयुक्त मतदारसंघ बाबासाहेब आंबेडकरला मान्य नव्हते. त्यामुळे आज जे संयुक्त मतदारसंघ चालू आहेत हे बाबासाहेबांना मान्य होऊ शकतात का? आणि याप्रमाणे जे मिळतंय ते काँग्रेसचा उमेदवार जातो, बीजेपीचे उमेदवार जातात, बीजेपीच्या तिकिटावरती किती निवडून गेले, काँग्रेसच्या तिकिटावर किती निवडून गेले, पण रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर किती निवडून गेले, आंबेडकरी समाजाच्या, आंबेडकर ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांच्या हयातीमध्ये किती गेले. त्यामुळे संयुक्त मतदारसंघामध्ये आमच्याच समाजामधले जे दलाल किंवा ज्याला चमचे म्हटलेले गेले आहे असे निवडून आले. हे जे निवडून आलेले लोक आहेत यांनी स्वतःच्या समाजाबद्दल गेल्या 60-70 वर्षामध्ये काय केलं का? प्रत्येक लोकसभेमध्ये 120 पेक्षा जास्त अनुसूचित जातीचे खासदार असतात. यांनी अनुसूचित जातीसाठी कुठल्या पॉलिसी राबवलेल्या आपल्याला दिसतात का? त्यामुळे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी निवडले गेले नाहीत. जे निवडलेले प्रतिनिधी आहेत ते शोषित समाज व्यवस्था टिकवून ठेवतात. जास्त प्रतिनिधी, जर संयुक्त स्वतंत्र मतदारसंघ असता
तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचे घटना समितीमध्ये सभासद निवडून गेले असते, कोणीच अडवू शकले नसते. बाबासाहेब तर गेलेच असते, पण बाबासाहेबांचे सहकारी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्यांचे गेले असते. पण अस्पृश्यांचे प्रतिनिधी गेले संयुक्त मतदारसंघातून, पण ते कुणाचे होते? कोण काँग्रेसचा होता, तर कोण या पक्षाचा होता, तो कोणतो पक्षाचा होता, पण तो अस्पृश्याचा नामधारी होता. तो अस्पृश्याच्या पक्षाचा मात्र नव्हता. त्यामुळे खरे प्रतिनिधी असते तर घटनेचे स्वरूप म्हणून जर स्वतंत्र मतदारसंघातर्फे निवडणूक झाली असते तर आज जी घटना आहे या घटनेपेक्षाही अधिक चांगलं स्वरूप घटनेचं निर्माण होऊ शकलं असतं. आंबेडकरी पक्षाचे उमेदवार तेव्हाही निवडून जाऊ शकले नाहीत आणि आजही निवडून जात नाहीत. सर्वात मोठा परिणाम पुणे कराराचा जो झाला महात्मा गांधीचा, तो काय मोठा परिणाम झाला? बाबासाहेब आंबेडकरांनी 429 जाती अस्पृश्यांच्या त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत. महात्मा गांधींनी जी फिल्डिंग संपूर्ण देशामध्ये लावली आणि सगळ्या इतर चांभार मातंग सगळ्या समाजामध्ये अस्पृश्यांना सांगितलं की तुम्ही आंबेडकरांबरोबर जावायचं नाही, याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये एकटा महाराज समाज फक्त धर्मांतर केला, पण बाकीच्या 58 समाजांनी धर्मांतर केलं नाही. तसंच या देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये जर तुम्ही गेला तर सगळ्यांनी धर्मांतर केलं नाही. आपण बघितली की 2011ची जर जनगणना जर तुम्ही बघितली तर देशाच्या जनगणनेमध्ये बौद्धांची लोकसंख्या 79 लाख आहे. किती? देशाच्या जनगणनेमध्ये बौद्धांची लोकसंख्या 2000 साली 79 लाख आहे. या 79 लाखापैकी महाराष्ट्रातली 65 लाख आहे आणि बाकीच्या राहिलेल्या राज्यामध्ये टोटल 14 लाख आहेत. म्हणजे किती लोकांनी धर्मांतर केलं आणि किती लोक बाबासाहेबांच्या बरोबर गेले याचा आपण विचार करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे सर्व अस्पृश्य बाबासाहेबांसोबत आले नाहीत. हा धम्मदीक्षेच्या चळवळीवरती फार मोठा आघात पुणे कराराने केलेला आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्रथम धर्मक्रांती झाली पाहिजे. धर्मक्रांती शिवाय तुमच्या सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय क्रांत्या यशस्वी होणार नाहीत. धर्मक्रांती न केल्यामुळे तुमची फसगत होते. आपण आता हे थोडक्यामध्ये घेऊया. सत्तेची 3 उगम स्थान आहेत: धर्म, सामाजिक दर्जा आणि धनसंपत्ती. याचेही स्पष्टीकरण आहे. शेवटचा मुद्दा आहे, आंबेडकर धर्मक्रांतीची घोषणा पूर्तता करतात, म्हणजे सुरू केलं इथून आपण, आणि 1956 ला बाबासाहेब आंबेडकर धम्माची दीक्षा घेतात. या देशातल्या कितीही प्रस्थापितांनी आणि उच्चवर्णीयांनी, महात्मा गांधींनी त्यांच्या चमूनी जरी बाबासाहेब आंबेडकरांची धर्मक्रांती थांबवण्याचा प्रयत्न केला तरी या महापुरुषांनी 14 ऑक्टोबर 1956 ला आपली प्रण आणि आपला संकल्प हा पूर्ण करूनच दाखवला. किती लोक बरोबर आले याला महत्व अजिबात देत नाही. लाखो लोक आलेतच, त्याच्यामध्ये शंकाच नाही. परंतु या महापुरुषांनी एवढ्या अडथळ्यातून पार करून धम्म एस्टॅब्लिश केला, धम्म दीक्षा घेतली. त्याच्यानंतर आपण या मुद्द्यावरती नंतर कधीतरी बोलू, पण धावता आढावा तुमच्या समोर घेतो की बाबासाहेबांनी बौद्ध धम्म म्हणजे पुन्हा मूळ ओळख आपली काय केली, प्रस्थापित केली. जसं आपण म्हणतो सुरुवातीला अस्पृश्य मूळचे बौद्ध होते, हे अस्पृश्य मूळचे बौद्ध होते, हे पुन्हा कायद्याने 1956 साली आपल्याला एस्टॅब्लिश करून बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. पण आपण काय केलं, जनगणनेमध्ये आपण अर्धे बौद्ध आहोत आणि अर्धे मार आहोत. जातीचा दाखला आपण सगळेजण काढतो, त्यामुळे कागदावरती कुणीही आंबेडकर बौद्ध आंबेडकर स्वीकारायला तयार नाही. तुमच्या माझ्यापैकी या समाजात कोणीही बौद्ध आंबेडकर स्वीकारायला तयार नाहीत. सुरुवातीला 1990च्या अगोदर आपल्याला हिंदू महार असा दाखला मिळत होता. 1990च्या नंतर आता आपले सगळे दाखले बौद्ध महार असे सगळे आपण दाखले काढत आहोत. जातीचा नंबर आणि जातीचं शीर्षक दाखल्यावरती, जातीचं शीर्षक आहे दाखल्याचं, कास्ट सर्टिफिकेट आहे, जातीचा दाखला आणि नंबर काय दिलेला आहे, 37 नंबर हा दिलेला आहे. अनुसूचित जातीतील धर्मांतरित बौद्ध अशी नवीन जात निर्माण करा, अशी 1990च्या नंतर अनेक संघटनांची केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी आहे. आणि ती नवीन जात काय करा, तर ती 60वी जात म्हणून अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट करावी, अशी मागणी आपल्यातल्या अनेक संघटनांनी केलेली आहे. त्यामुळे हिंदूंचा पोटभाग याची घट्ट ओळख आपण स्वतः करून घेत आहोत. कशासाठी, तर जे ब्लॅकमेलिंग आहे राजकीय सवलतीचं किंवा संरक्षणाचं किंवा सवलतींचं, त्या दृष्टिकोनात आहे. धर्मांतरित बौद्धांचा संविधानिक दर्जा आज कुठला आहे? आज आपण अल्पसंख्याक आहोत का अनुसूचित जाती, याच्या पण विभागलेला आहे. आम्ही म्हणतो आम्ही अर्धा म्हणतो आम्ही बौद्ध आहोत, अर्धा म्हणतो आम्ही
अनुसूचित जाती आहेत, पण कागदावरती सगळे अनुसूचित जात आहेत. कारण A to Z सगळे काय करतायत तर जातीचे दाखले काढतायत. त्यामुळे 1992 ला अधिकृतपणे 1992 ला भारत सरकारने कायदा करून धर्मांतरित बौद्धांच्यासाठी जर तुम्ही बौद्ध मानत असाल तर तुम्हाला अल्पसंख्याक म्हणून अधिकृतपणे दर्जा दिलेला आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी दुसऱ्या पर्वाची जी घोषणा होती, जी बाबासाहेब आंबेडकर 1935 साली करतात, तिची पूर्तता 21 वर्षांनी बाबासाहेब आंबेडकर 1956 साली करतात. त्यामुळे हा जो संघर्ष आहे हे आणि हे जे आपण म्हटलं की स्टेट्स अँड मायनॉरिटी हे मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. याच्यावरती आपण सर्वांनी चिंतन केलं पाहिजे. आपण पुढच्या शनिवारी जो आहे ते 2 भाग आपल्या या मालिकेतले राहिले, ते म्हणजे की आता बाबासाहेबांच्या कडे कुठल्या कुठल्या धर्माचे लोक आले होते, कोण कोण आले होते आणि बाबासाहेबांशी काय काय चर्चा केली आणि बाबासाहेबांनी त्यांना काय काय स्पष्टीकरण दिले आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्या धर्माला नकार कसा दिला, हा जो संपूर्ण आढावा आहे. कारण हा आढावा कुठला कोणी घेत नाही, फक्त सांगतात की बाबासाहेबांनी अनेक धर्माचा अभ्यास केला आणि मग बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तर आपल्याला ते सिद्ध करायचंय की बाबासाहेबांनी बौद्ध धर्म केव्हा स्वीकारला होता, मनात केव्हा होता आणि मधल्या काळात हे जे सगळे धर्म बाबासाहेबांच्या संपर्कात आले होते, या सर्वांच्या बरोबर ज्या चर्चा झाल्या होत्या त्या चर्चेला बाबासाहेबांनी उत्तर काय दिली होती, ते पुढच्या शनिवारी आपण अधिकृतपणे तो भाग आपण करणार आहोत. आज आपण सर्वजण या ठिकाणी आला, थोडासा कदाचित उशीर झाला असेल, परंतु विषय पूर्ण होण्यासाठी थोडा उशीर होतोय. आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा नेहमीप्रमाणे आपणाला जाहीर विनंती आणि हात जोडून आपणाला विनंती करतोय की आपण लोकांनी लवकर यावे आणि आपल्याकडून सबस्क्रायबर वाढवण्याचं टार्गेट आपण कधी घेणार आणि या कार्यक्रमाला येत असताना आपण आपली काही नाही काहीतरी जबाबदारी घेणं आवश्यक आहे. काय जबाबदारी घ्यायची ज्याची त्यांनी ठरवा, तुम्ही घेतली नाही घेतली तरी आम्ही हे व्रत कायमस्वरूपी चालू ठेवण्याचं जाहीर केलेलंच आहे. पण ज्यांना हे आवडतं म्हणजे घरी बसून डिव्हाइस मध्ये ऐकणारे आहेत त्यांना सुद्धा आम्ही जाहीरपणे विनंती करतो की कमीत कमी सबस्क्राईब वाढवा, तुमच्या प्रतिक्रिया तरी द्या आणि त्या माध्यमातून हा जो उपक्रम आमचा सुरू आहे त्या उपक्रमाला तुमचं म्हणणं काय आहे, समाजाचं म्हणणं काय आहे हे तरी आम्हाला अधिकृतपणे कळलं तर आम्हाला हे करण्यासाठी म्हणजे उत्तेजन मिळू शकतं. त्यामुळे पुन्हा एकदा इथं असलेल्या आणि घरी बसून ऐकणाऱ्या सर्वांना जाहीरपणे आम्ही आवाहन करू इच्छितो की आपण सबस्क्रायबर द्या आणि या चळवळीला उपकृत करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.